नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आले पिकासंदर्भात आपण नेहमीच लाईव्ह येऊन चर्चा करत आलेलो आहोत. तर आज लाईव्ह येण्यामागचा उद्देश एवढाच होता की पुढच्या वर्षी म्हणजे आता येत्या वर्षी जी नवीन लागवड होणार आहे, तर बरेचशे शेतकऱ्यांनी सुचवलं होतं की त्यात आपण काय नियोजन केलं पाहिजे किंवा कसं आपण व्यवस्थापन केलं पाहिजे किंवा सुरुवातीपासूनच आपण काय काय विषय कडे लक्ष दिलं पाहिजे. या संदर्भात आमची एक मीटिंग देखील मागे सिल्लोडला झाली आणि खूप चांगला रिस्पॉन्स त्याला मिळाला. खरं तर तिथले समाधान पिंपळे सर, कृष्ण वनर सर हे तिथले जे शेतकरी आहेत आणि अजून बरेचसे प्रगतील शेतकरी जे आहेत, तर त्या सगळ्यांनी ती मीटिंग अरेंज केली होती आणि अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे अगदी 200-250 शेतकरी देखील तिथे जवळपास 100-150-200 किलोमीटरवरून आलेले होते. पण त्यावेळीच काही ना काही अडचणामुळे तर बरेचसे लोक आले नाही आणि काही शेतकरी तर खूपच दूर म्हणजे सातारा, सांगली किंवा भरपूर दुरून काही शेतकरी होते, त्यांना तेवढ्या वेळेअभावी तिथे यायला जमलं नाही. मग त्यासाठी परत एकदा त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण लाईव्ह घेत आहोत. तर नवीन लागवडीची पूर्वतयारी असा आपला आजचा विषय आहे आणि त्या दिवशी जे सगळे मीटिंगला होते त्यांनी देखील नक्कीच आज देखील जॉईन व्हावं, कारण की वेळेअभावी बरेचसे प्रश्न उत्तर आपल्याकडनं राहून गेलेले होते. मग त्यामुळे आपण आज ते सगळेच प्रश्न घेऊया. कुठलाही प्रश्न आज आपण सोडणार नाही. प्रत्येक विषयावर आपण चर्चा करूया. सर्वांना नमस्कार. बरेचसे शेतकऱ्यांनी कमेंट टाकल्या आहेत, पण मग आता मला आज मी थोडंसं वेगळ्या सॉफ्टवेअरने स्ट्रीम करायचा प्रयत्न करत आहे. तर अपेक्षा करतो की सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतो आहे आणि क्लिअर दिसत देखील आहे. काही अडचण असेल तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा. नमस्कार नमस्कार नमस्कार. ठीक आहे, चलो आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जे काही विषय घेणार आहोत तर त्यामध्ये योग्य बियाण्याची निवड व ट्रीटमेंट कशी केली पाहिजे याबद्दल आपण बघणार आहोत, कारण की इथूनच सगळं पुढचं 10-11 महिन्याचं आपलं पिकाचं शेड्यूल ठरत असतं. तसेच शेणखत साठवणूक व प्रक्रियेबद्दल आपण माहिती घेणार आहोत. कुजलेल्या शेणखताचा बेसल डोससाठी कसा वापर करायचा त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर आपल्या जमिनीची ओळख व लागवडी योग्य जमिनीची, त्यातील आपल्या म्हणजे एकूण क्षेत्रातनं आपण आपली परफेक्ट जमीन कुठली निवड केली पाहिजे की ज्याची आपण लागवड केली पाहिजे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर माती व पाणी परीक्षण का बरं केलं पाहिजे आणि त्याचे फायदे आणि ते कसं करावं आणि का बरं आपल्याला फायद्याचं आहे. तसेच त्याच्यातनं आपण अजून काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे, कारण की आतापर्यंत फक्त माती किंवा पाणी परीक्षण म्हणजे काय की न्यूट्रिएंट्स म्हणजे खत, अन्नद्रव्य आणि ते सगळं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्याबद्दल. पण यावर्षी देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आपण तुम्ही बघितलं असेल की आपण त्यांचं फ्युजरियम बुरशीचा प्रादुर्भाव होता का किंवा तो किती काउंट होता किंवा निमेटोडचा काउंट किती होता, हे सगळं आपण बघूनच लागवड केली तर खूप फायदेशीर राहणार आहे. त्यानंतर मग बेडचं नियोजन कसं केलं पाहिजे, बेड कसे बनवले पाहिजे, हा देखील विषय आपण घेणार आहोत. तसेच त्यानंतर मग बेसल डोस कसा निवडायचा, तो कसा बनवायचा त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ड्रीप इरिगेशन किंवा ठिबक सिंचनचं कसं प्लॅनिंग करायचं, किती लायटर्स टाकायचे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत, कारण की हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर मग शेवटी आपण मित्रजीवाणू व मित्रपुरुषांची ओळख. आता हे मध्ये रेग्युलरली आपलं डिस्कशन होणारच आहे, त्यामुळे सेपरेटली मला असं नाही वाटत की मित्रजीवाणू मित्रपुरुषांची ओळख सेपरेट टॉपिक घ्यायची गरज आहे. पण मग बघूया. तर आपण आपला जो पहिला विषय होता योग्य बेण्याची निवड व ट्रीटमेंट. आता यामध्ये शेतकरी मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना नमस्कार. तर यामध्ये शेतकरी मित्रांनो, योग्य बेण्याची निवड व ट्रीटमेंट. तर आता त्या दिवशी मीटिंग मध्ये एक प्लस पॉइंट काय होता की हे विषय चालू असताना मी खाली प्रश्न विचारत होतो आणि तुम्ही कशा प्रकारे बेण्याची निवड करतात आणि त्यानंतर योग्य पद्धत काय ती मी इकडून माझ्याकडनं एक्सप्लेन केली होती. तर मला अपेक्षित आहे की सगळ्यांना हे स्वतःचे प्रश्न असतीलच, तर ते कन्सिडर करूनच मी डिस्कशन चालू करतो. तर आतापर्यंत जी मला माहिती शेतकऱ्यांकडनं किंवा तुमच्याकडनं मिळाली आहे, बेण्याची निवड करत असताना काही 4-5 मुद्दे आपण सगळे शेतकरी किंवा तुम्ही सगळे बघत असतात. त्याच्यामध्ये की तो प्लॉट कसा आहे, त्याची लागवड कशी, किती बाय किती आहे, कशी आहे, तिथे कुठे प्लॉटमध्ये सड नाहीये ना, मग सड जरी असेल तर तेवढी बाजू सोडून
किंवा तेवढा कोपरा सोडून इतर ठिकाणनं घेतो, किंवा खड्याची साईज कशी आहे, किंवा एवढ्या अशा थोड्याशा बेसिक गोष्टी बघितल्या जातात. किंवा अजून एक बघितलं जातं की आपला एक रिलेशनचा फार्मर असेल की जो आपल्याला फसवणार नाही, किंवा हे थोडंसं ह्या बेसिक गोष्टी आपल्याकडनं बघितल्या जातात. एवढं मी बघितलेलं आहे, या एवढं मी मला शेतकऱ्यांकडनं मुद्दे कळाले होते. तर यामध्ये माझे काही 3-4 मुद्दे आहेत जे बारकाईने आपण बघितले पाहिजे. तर त्यातला पहिला मुद्दा आहे तो बेडची उंची कशी होती. आता बेडची उंची कशी होती म्हणजे काय की तुम्हाला फोटो पाहायला मिळत असेल की जवळपास हा जो इथे तुम्हाला उंची दिसत आहे, ही जी बेडच्या उंची जी आहे ही जवळपास 45 ते 50 सेंटीमीटरच्या आसपास आहे. म्हणजे थोडक्यात काय की कमीत कमी 1-1.5 फूट तरी तो बेड उंच असला पाहिजे. जेवढा जास्त उंच असेल तेवढं चांगलं. आता हा मुद्दा का बरं महत्वाचा आहे बेना निवडण्यासाठी? याचं कारण असं की बेडची उंची जर आपण जास्त घेतली किंवा जास्त बेडची उंची असलेला प्लॉट किंवा बेड आपण बेण्यासाठी निवडलं, तर याचा फायदा असा होतो की जेवढेही त्यानं प्रवास केलेला आहे 7-8 महिन्यापासून, जेवढाही तो मॅक्झिमम प्रवास त्या प्लॉटने किंवा त्या बेण्याने किंवा त्या खड्याने केलेला आहे, तर तो बेडची उंची जास्त असल्यामुळे जेवढं काही पाणी आपण ड्रिपने दिलेलं असेल ते गरजेपेक्षा जास्तही कधी झालं असेल, कधी फ्लडने किंवा पाटपाण्याने दिलं असेल, कधी पावसाने दिलेलं असेल, पावसाने पडलेला असेल, किंवा कधी खूप जास्त पाऊस आलेला असेल, पाणी साचलेलं असेल, या सगळ्या गोष्टींमधनं तो खडा किंवा ते बेणं खूप जास्त प्रमाणात फरक पडत असतो त्याला. म्हणजे थोडक्यात काय की चांगल्या प्रकारे आपल्याकडची जेवढी चांगल्या प्रकारे आपल्याकडची माती पाण्याचा निचरा करून देणारी असेल तेवढं फायद्याचं. आता समजा फोटोमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की काळ्या रंगाची माती दिसते आहे, किंवा आपली माती जास्त जड आहे, किंवा पाण्याचा निचरा कमी होणारी आहे. मग आता फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे जर ब्लॅक सॉइल असेल, काळी माती असेल, तर त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जवळपास 80% वर, म्हणजे 85% आसपास असते. मग आता 80-85% आसपास पाणी धरण्याची क्षमता असेल तर होतं काय, जर 100 लिटर, थोडक्यात कन्सिडर करा की 100 लिटर पाणी आपण टाकलं आहे, तर 100 लिटर पाणी आपण दिलं तर ती तेवढं 85 लिटर पाणी होल्ड करून ठेवणार. मग अशा जर बेडची उंची कमी असेल तर जास्तीत जास्त पाणी, मग आता तिथं लाखो लिटर, हजारो लिटर पाणी पडलं तुमच्या शेतात, तर ती माती पकडून ठेवेल आणि तिथे तुमचं बेणं आहे. मग अशा वेळेस ते सडण्याचं, कुजण्याचं किंवा तिथे फ्युजेरियम फायटोप्थरा वाढण्याचं प्रमाण जास्त असतं. मग त्यामुळे जर आपल्याला बेणं निवडायची योग्य पद्धत मध्ये जर आपल्याला बेडची उंची आपण चांगली असलेला प्लॉट निवडला तर आपल्याला फायदेशीर राहणार आहे. तर हा आपला पहिला मुद्दा होता. मी एक शेतकरी मित्रांनो, बरेचसे प्रश्न येत आहे, तर मी काय करतो की जे जे तुमचे प्रश्न आहे तर ह्या प्रेझेंटेशन मध्ये किंवा आपल्या मीटिंग मध्ये जो जो विषय जेव्हा होता तेव्हा आपण कन्सिडर करायचा प्रयत्न करूया. त्यानंतर आता ही जी योग्य बेण्याची निवड व ट्रीटमेंट मधला हा पहिला मुद्दा आहे तो बेडची उंची कशी होती. आता पुढचा दुसरा मुद्दा आहे वाढीच्या काळात पाल्याची परिस्थिती कशी होती. आता पाला म्हणजे काय, हे जे सगळे शूट्स आपल्याला येत असतात. सुरुवातीला 1, 2, 3, 4 किंवा 10-12 ने सुरुवात होते, नंतर ते वाढतात आणि नंतर मग पुढच्या 3, 4, 5 महिन्यात जास्तीत जास्त ते शूट्स वाढते किंवा तो पाला वाढत असतो. मग आता वाढीच्या काळात त्या पाल्याची परिस्थिती कशी होती, याचा अर्थ काय थोडक्यात की जेव्हा आपण त्या शेतकऱ्याला जर ओळखत असू तर आपण सुरुवातीपासूनच तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय की आता समजा मला प्लॉट बेण्यासाठी निवडायचा आहे आणि असं कन्सिडर करू की सिल्लोड मधील एका परिसरातनं मला प्लॉट निवडायचा आहे, तर मी तिथे त्यांची लागवड झाल्यापासून तर शेवटपर्यंत मिनिमम दर महिन्यातनं एकदा तरी किंवा 2 महिन्यातनं एकदा तरी चक्कर मारणं मी पसंत करेल. कारण की काय की तिथे पाल्याची परिस्थिती काय आहे, मग पाल्यावर कुठली रोगराई आहे, त्याच्यावर करपा आहे का, त्याच्यानंतर त्याच्यावर काही वेगळे रोगराई आलेली आहे का, किंवा जो कंद आहे तो कंद कुठे सडत आहे का, हे सगळं आपल्याला पाहायला गरजेचं आहे. आता समजा वाढीच्या काळात जर पाल्याची परिस्थितीमध्ये त्याला जर त्याच्यावर कंटिन्युअसली करपा येतोय किंवा तो पाला चांगला उघडत नाहीये किंवा ती पानं चांगली न उघडतात अशा प्रकारे एक पुंगळी होऊन उघडत आहे, मग ती कॅल्शियम डेफिशियन्सी आहे. मग आपण न्यूट्रिएंट डेफिशियंट किंवा अन्नद्रव्य कमतरता असलेला प्लॉट निवडला पाहिजे का. मग या सगळे मुद्दे कन्सिडर करण्यासाठी आपल्याला पाल्याची निवड
सॉरी पाल्याची परिस्थिती कशी होती हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता हे जे आपल्याला 2 बेड दिसत आहे, तर ह्या 2 बेड मधील अंतर किती होतं, हे जे आहे हे अंतर किती होतं. आता हे का बरं? याचं कारण असं की बेण्याची निवड करत असताना जर त्या प्लॉटमध्ये बेड मधील अंतर कमी असेल तर याचं थोडक्यात अर्थ काय होतं की समजा असं आपण कन्सिडर करूया की हा पहिला बेड आहे, हा दुसरा बेड आहे, बरोबर. आता याच्यातलं अंतर जर कमी आहे आणि आता दुसरीकडे बघूया, हा एक बेड आहे आणि हा एक बेड आहे. समजा अशा प्रकारे हा एक बेड आहे आणि हा एक बेड आहे. आता याच्यातली अंतर हे जास्त आहे, याच्यातलं अंतर हे कमी आहे. आता होणार काय, जेव्हा हवा खेळती राहणार आहे, तर हवा कुठे जास्त खेळती राहणार आहे जर तुम्ही बघितलं तर या परिसरामध्ये हवा जास्त खेळती राहणार आहे आणि जर इकडे बघितलं तर या परिसरामध्ये हवा कमी खेळती राहणार आहे. मग याचा अर्थ काय की आपल्याला हवा जास्त जिथे खेळती राहणार आहे तिथे कुठे, जिथे बेडमधील अंतर जास्त असेल. ज्या बेडमधील अंतर जास्त आहे त्यातीलच किंवा त्या शेतकऱ्याच्या येथीलच किंवा त्या प्लॉट मधीलच आपण बेन निवडलं पाहिजे. कारण की जिथे आता नंबर ऑफ शूट्स जे खाली उभे असतात तिथे जर बेडमधील अंतर जर कमी असेल तर इथे हवा कमी खेळती राहणार. मग जेव्हा तापमान 15 ते 28 डिग्रीच्या आसपास असतं किंवा रात्रीचं तापमान जर 15 डिग्री सेल्सिअस असेल आणि 65 ते 85% पर्यंत जर आर्द्रता असेल तर अशा वेळेस काय होणार आहे, जास्तीत जास्त बुरशींचा प्रादुर्भाव. मग यामध्ये फायटोप्तरा आहे, यामध्ये फ्युजेरियम आहे, यामध्ये रायझोक्टोनिया आहे, यामध्ये पिथियम आहे, वेगवेगळ्या बुरशांचा प्रादुर्भाव तिथे होणार आहे आणि तसेच निमॅटोडची देखील वाढण्यासाठी अनुकूल वातावरण तिथे असणार आहे. मग अशा वेळेस हे सगळं होऊ नये यासाठी जर आपण बेडमधील अंतर चांगलं निवडलं, बेडमधील अंतर चांगलं असलेला प्लॉट निवडला तर आपल्याला फ्युचर मध्ये किंवा पुढे त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. आता पुढचा मुद्दा की जुनी व नवीन शूट्स ची परिस्थिती कशी होती. म्हणजे काय, आता हे जेवढे 1 2 3 4 5 जेवढे आहे 15 ते 20 इथे शूट्स आपल्याला दिसत आहे. मग आता हे सगळे शूट्सची परिस्थिती कशी होती, म्हणजे काय, याचा अर्थ काय की सुरुवातीपासूनच आपल्या व्हिजिट असणं गरजेचं आहे. तो प्लॉट बघा, तो आपण व्हिजिट करणार असू तरच आपल्याला ह्या प्रॉब्लेम्स किंवा ह्या अडचणी इथे पाहायला मिळणार आहे. आता जाऊन गेलं तिथे पाहिलं नसलं तर आता बघून आपल्याला काही फायदा नाही. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघता येईल की जवळपास ही सगळी शूट्स आहेत ती गर्द हिरवी आहेत किंवा चांगल्या पद्धतीने वाढत आहे. मग आता बऱ्याचशा ठिकाणी जिथे फ्युजेरियमचा प्रादुर्भाव असेल तर तिथे काय होतं की बऱ्यापैकी हे जे शूट्स आहेत हे शूट्स पिवळे पडायला लागतात किंवा ते जिवंत जरी राहिले तरी त्यांचा पाला वरती जाऊन पिवळा पडत असतो. मग असं जे बेणं आहे तर त्या बेण्यामध्ये आतमध्ये देखील तुम्हाला बुरशीचा प्रादुर्भाव पाहायला मिळेल. आणि जेव्हा आपण लागवड करणार ते बेणं सांभाळून आणि नंतर मग जेव्हा लागवड केल्यानंतर पावसाळ्याची सुरुवात होईल किंवा ह्युमिडिटी वाढेल, मागील मी सांगितलं तसं जेव्हा कंडिशन वाढेल तर अशा वेळेस आपल्याला जास्तीत जास्त बुरशींचा प्रादुर्भाव होण्याचा चान्सेस जास्त आहे. कारण की बेण्यामध्येच ते बुरशी पहिल्यापासून राहणार आहे आणि ती सुप्त अवस्थेत राहील. जेव्हा आपण लागवड करणार अनुकूल वातावरण आलं की ती वाढणार. त्यामुळे शूट्स कसे होते त्या प्लॉटमध्ये ते देखील पाहणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचा विषय. आता त्यामध्ये अशा प्रकारे आता आपण पहिले हा मुद्दा क्लिअर करून घेऊया. मग ह्या सगळे 2-4 मुद्दे आहेत, या 2-4 परिस्थितीनुसार आपल्याला बेणं निवडणं गरजेचं आहे. तर मी काही प्रश्न आहेत का ते एकदा चेक करून घेतोय. रेकॉर्डिंग अवेलेबल होईल का? भोसले साहेब, आता हे लाईव्ह सेशन एंड जरी झालं तरी ही रेकॉर्डिंग रेग्युलरली म्हणजे शेवटपर्यंत ह्या फेसबुक पेजला राहणारच आहे, तर तुम्ही कधी पण बघू शकता. हळदसाठी माझी जमीन चांगली आहे तर आले घेता येईल का? नक्कीच घेता येईल सर, काहीच अडचण नाही. जम्बो वापरलेले बियाणे चालेल का? तर ते उत्पादनात काय आहे ते मला माहित नाही सर, त्यामुळे मी ते सांगू शकत नाही. नमस्कार सर, माती परीक्षण आणि पाणी परीक्षणासाठी कृपया खाली पत्त्यावर सॅम्पल घेऊन येऊ शकतात. ओके, मला 1 मेला आलं लावायचं आहे तर बेणे कधी काढावं? तर संदीप सर, आपल्याला जर 1 मेला लागवड करायची आहे, म्हणजे जेव्हाही आपल्याला लागवड करायची असेल तर कमीत कमी
45 दिवस ते 70 दिवस अगोदर आपल्याकडे त्याला ट्रीटमेंट करण्यासाठी ठेवणं गरजेचं आहे. गजानन सपकाळ सर, मी रूट मित्र किट बेने प्रक्रिया केलेली आहे व माझा एकही खडा लागलेला नाही. 100 पैकी 100% मला लाभ मिळाला यावर्षी. खूप खूप धन्यवाद. ॲग्रोथमिसा कंपनीचे धन्यवाद सर. काळी माती असलेल्या पुढचा काही लिहिलेलं नाही डिटेल. ठीक आहे. मग आता पुढच्या मुद्द्यावर येऊया आपण. योग्य बेनेची निवड व ट्रीटमेंटमध्ये पुढचा मुद्दा आहे रूट मित्र किटचा वापर. ठीक आहे. जगताप सरांचा प्रश्न आहे, काळी माती असलेल्या जमिनीत घेता येते का? तर नक्कीच घेता येते सर. मी आत्ताचे जे काही फोटोज तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असतील सगळे काळ्या मातीचे प्लॉट होते, त्यामुळे काही अडचण येत नाही. चुनखडी जमिनीला काय करता येईल या मुद्द्यावर आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूया. हा, बेनं विकत घेऊन साठवण करण्याच्या वेळी आणि लागवडीच्या वेळी. आता बघा, याचा मी एक व्हिडिओ प्ले करतो तुम्हाला. आता आपल्याला काय करायचं आहे, जर समजा आपल्याला प्रोसिजरनुसार आपण सगळं बेनं सिलेक्ट केलं, आपल्या इथे घेऊन आलो, याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर बेनं आपल्याला साठवायचं आहे. तर बेनं साठवताना आपल्याला काय करायचं आहे, तर जिथेही आपण आपली गाडी लावतो, ट्रॅक्टर लावतो किंवा गोठा आहे, म्हणजे काहीतरी आपल्याला असा सरफेस पाहिजे का तिथे आपण सिमेंटचा कोबा केलेला आहे किंवा फरशी आहे किंवा थोडक्यात म्हणजे मातीशी डायरेक्ट संपर्क नाही, अशा ठिकाणी आपल्याला बेनं साठवायचं आहे. आणि हवा पण चांगली खेळती राहिली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की मातीशी संपर्क आला आणि जर आपण त्याला वेळोवेळी पाणी दिलं तर खालून जमिनीपासून त्याला बुरशी लागण्याचा, प्रादुर्भाव होण्याचा चान्सेस जास्तीत जास्त आहे. किंवा कधी कधी किडी पण लागतात किंवा मुंग्या पण लागतात. त्यामुळे मातीशी संपर्क नसलेल्या ठिकाणी तुम्ही करू शकता. बरेचशे शेतकऱ्यांकडे समजा आपली अवजारं ठेवण्यासाठी किंवा आपलं ट्रॅक्टर ठेवण्यासाठी, लागवड पार्किंग करण्यासाठी काहीतरी जागा असते, तर तिथे जर कोबा वगैरे केलेला असेल तिथे ठेवलेलं चांगलं. किंवा मग गोठ्यामध्ये कुठे जागा असेल पण हवा खेळती पाहिजे अशा ठिकाणी आपण ते ठेवू शकतो. आणि जर ही काही सोय नसेल तर मग कमीत कमी जिथे ज्या खाली शेड खाली आपण ठेवणार आहे तर तिथे आपण ताडपत्री तरी टाकली पाहिजे. त्यानंतर आपण बेनं तिथे साठवायचं आहे. तर बेनं साठवताना आपल्याला काय करायचं आहे, तर समजा अशा प्रकारे आपण बेनं साठवण्यासाठी जागा निवडली आहे. तर मग याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, आता मी हे साईडच्या व्ह्यूने दाखवतोय. तर पहिले काही प्रमाणात आपण इथे आपलं बेनं टाकलं, मग ती लेअर आपण एक 5-6 इंचाची टाकली. तर यानंतर मग आपण जे रूट मित्र किटचं द्रावण तयार केलेलं असेल तर त्याची सगळी आपण इथे स्प्रेइंग करून टाकायची किंवा सडा करून द्यायचा. ठीक आहे. हे झालं का परत एक दुसरा लेअर टाकायचा, परत त्याच्यावर टाकून द्यायचं रूट मित्र किटचं पाणी आणि ते परत एकदा सडा करायचा, परत एकदा बेनं टाकायचं. असं 3 ते 4 लेअर पेक्षा जास्त करायचं नाही. डायरेक्टली 2, 4, 6 फूट उंच असे बेनं साठवणूक करू नका. जेवढी कमी लेअर तुम्ही ठेवाल तेवढी चांगली हवा खेळती राहणार आहे आणि तेवढा कमीत कमी रोगांचा, बुरशींचा प्रादुर्भाव होणार आहे. आता बेनं ट्रीटमेंट करताना बरेचसे शेतकरी किंवा बरेचसे लोक रिकमेंड करतात की बुरशीनाशकांमध्ये तुम्ही रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करा. मग त्याच्यामध्ये बरेचसे बुरशीनाशक येतात जे कॉमनली आपण फवारणीसाठी जरी वापरतो तेही करा. आता मी त्याच्यात रूट मित्र किटचं सजेस्ट केलं. रूट मित्र किट सजेस्ट करण्याचं कारण असं आहे कारण की रूट मित्र किटमध्ये ट्रायकोडर्मा आहे, ट्रायकोडर्मा विरिडे, ट्रायकोडर्मा हर्जेनम ही बुरशी आहे. त्यानंतर त्यामध्ये बॅसिलस सबटिलिस जीवाणू आहे, सुडोमोनास फ्लोरोसन्स जीवाणू आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये पॅसोलमायसिस आहे. त्यामध्ये अशा प्रकारे जीवाणू किंवा बुरशांचं कॉम्बिनेशन आहे. मग आता हे काय करतात का, जेव्हा आपण बेनं हार्वेस्ट करून आणतो किंवा जेव्हा आपण बेनं साठवून ठेवतो, कधी ना कधी काढताना, लावताना, ठेवताना जखमा होत असतात. मग या जखमांवर किंवा कुठेही एखादं बुरशीनाशक आपण वापरलं रासायनिक, ते शक्यतो काय आहे ते निर्जीवीच आहे. मग ते फक्त एक प्रकारे कोटिंग येणार आणि कमीत कमी 5 दिवस ते जास्तीत जास्त 12-15 दिवसापर्यंत आपल्याला त्याचा फायदा मिळतो. त्यानंतर त्यांचा ग्राफ कमी कमी होत जातो. मग अशा वेळेस जर आपण जिवंत प्रोडक्ट वापरलं, म्हणजे थोडक्यात काय की रूट मित्र किट, तर यातील बुरशा किंवा जीवाणू काय काम करणार आहेत, तर ते पूर्णपणे तिथे कोटिंग तर करणारच आहे आणि स्वतः जसं जसं तिथे ह्युमिडिटी वाढेल किंवा आर्द्रता वाढेल किंवा मॉइश्चर वाढेल की जिथे शत्रू बुरशांचा प्रादुर्भाव होण्याचा चान्सेस आहे किंवा ते वाढण्याचे चान्सेस आहे, तर तिथे यांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. मग हे वाढले तर ते त्यांना वाढू देणार नाही. आता मागच्या वर्षी आता कमेंट्समध्ये पण भरपूर शेतकरी सांगत आहे की आम्हाला 100% रिझल्ट आले, तर खूप चांगला रिझल्ट आला होता. तर मग त्याच प्रकारे यावर्षी पण मी सांगेल.
आता याच्यात काय होईल का, जिथे तुम्हाला पाहायला मिळेल, जर समजा 700-800 किलो किंवा 1000-1200 किलो पर्यंत आपण बेनं एकरी वापरतो, मग ते आपण घेतलं आहे. मग जिथे कुठे बुरशीचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस आहे किंवा जिथे बुरशी आहे जी आपल्याला डोळ्याने दिसत नाही, तर तिथे तुम्हाला ट्रायकोडर्मा किंवा याच्यातली बुरश्या वाढलेल्या दिसतील. म्हणजे काय, ते बेनं आहे. तर समजा आपण बघूया की अशा प्रकारे समजा आपलं बेनं आहे आणि इथे आपल्याला शत्रू बुरशीचा प्रादुर्भाव आहे, तो मधल्या बाजूने आहे, तो आपल्याला डोळ्याने दिसत नाही. तर मग इथे काय होणार आहे, ट्रायकोडर्माची इथे तुम्हाला वरच्या बाजूने, बेण्याच्या वरच्या बाजूने अशा प्रकारे वाढ पाहायला मिळेल. आणि ती कुठल्या रंगाची राहील, पांढऱ्या रंगाची राहील. आता इथे मी हिरव्या रंगाची दाखवतोय, पण ती पांढऱ्या रंगाची राहणार आहे. मग जर हे बेनं आपल्याला जर सापडलं की जिथे ट्रायकोडर्माची वाढ होत आहे, याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये ऑलरेडी शत्रू बुरशी आहे. असं बेनं आपण डोळ्याने तर आयडेंटिफाय नाही करू शकत किंवा वेगळं नाही करू शकत, पण ट्रायकोडर्मा आपल्याला मदत करणार आहे. मग रूट मित्र किटचा वापर केल्यामुळे आपल्याला तिथे जी बुरशी वाढलेली आहे, मग ते बेनं आपण उचलायचं आणि साईडला ठेवायचं. मग तिथे जी हळूहळू जर ट्रायकोडर्माची वाढ कमी कमी होत गेली, तर याचा अर्थ ती हळूहळू तिने मधल्या बुरशीला देखील संपवलं. त्यानंतरच आपण मग ते बेनं वापरायचं. त्यामुळे आपल्याला रूट मित्र किटचा वापर करणं या ट्रीटमेंटच्या वेळेस खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर लागवडीच्या वेळेस देखील आपल्याला करायचं आहे. तर लागवडीच्या वेळेस कसं करायचंय, तर ते मी तुम्हाला नंतर दाखवतो. मातीचे जेवढे काही प्रश्न येत आहे शेतकरी मित्रांनो, जेव्हा मी माती प्लॉट निवडायचा जो जेव्हा विषय आपला राहणार आहे ना, तर तेव्हा आपण चर्चा करूया. आता आपण व्हिडिओमध्ये जे तुम्हाला दिसतंय त्यानुसार स्टेपनुसार जाऊया. आता आपण शेणखत साठवणूक व प्रक्रियाबद्दल चर्चा करणार आहोत. 2 मिनिटं मी काही प्रश्न चेक करतो आहे की या विषयाशी रिलेटेड आहे का. गजानन सर म्हणत आहेत की शेतकऱ्यांनी जर रूट मित्र किटने बेने प्रक्रिया केली तर खूप फायदा होईल शेतकऱ्यांचा. हो बरोबर सर. रूट मित्र किट वापरले आहे, कोणतेही ऑर्गॅनिक वापरलेले नाही, ते बियाणे कसे राहील. अति उत्तम राहील सर, काहीच अडचण नाही. बेडवरती काही ठिकाणी आले लागलेला आहे, या लागवडीसाठी चालेल का सर. लागलेला आहे तर आपण तो शक्यतो अवॉइड केलं पाहिजे. जी वापरलेले बेने चालते का. शक्यतो एखादं ज्या प्रोडक्टमध्ये जर रिकमेंड केलेलं आहे की आम्ही ते घटक टाकलेले आहे किंवा जर तुम्ही त्याच्यामध्ये काही असे ग्रोथ रेग्युलंट्स किंवा असं काही वेगळं वापरलं आहे, जसं जीए वगैरे वापरलेलं आहे, तर शक्यतो ते अवॉइड केलं तर बेटर राहील माझ्या मते. जे नॅचरली कमीत कमी रासायनिक खते, कमीत कमी बुरशीनाशके, कीटकनाशके वापरून आयडियल प्लॉट तुम्ही जर थोडासा बाजूला ठेवून बनवलेला असेल तर त्याचं बेनं तुम्हाला शक्यतो चांगलं राहील. कारण की कसं असतं की हे जे काही त्यांच्यामुळे जे काही हार्मोनल इम्बॅलन्स पिकामध्ये होतं, त्यामुळे एक कधी कधी काय होतं, खूप अचानकपणे जास्त वाढ होऊन जाते, कधी कधी खूप कमी वाढ होऊन जाते. त्यामुळे शक्यतो कमी केलं तर चालेल. बेने धुवून ठेवले तर चालेल का. बेने धुवून ठेवले तर चालते सर, किंवा जेव्हा आपण पाणी मारतो तर हळूहळू त्याची माती देखील गळून जाते. हा आता हा आपल्या समोरच्या शेणखत साठवणूक प्रक्रियामधील विषय आहे. कोंबड खतचा प्रवीण सावंत सरांचा प्रश्न आहे. सर कोंबडी खतचा वापर केला तर चालेल का. बघा, कोंबड खतचं मी शक्यतो रिकमेंडेशन पर्सनली नाही सांगत. याचं रिझन असं, कोंबडी खत म्हणजे काय, जी कोंबडी आहे, तो पक्षी आहे, 40-45 दिवसात 50 दिवसात तो तयार होतो. तर तेव्हा तो दररोज 5-10 ग्रॅमने वाढत असतो किंवा जे काही त्याचं वजन खूप फास्ट वाढत असतं. अशा वेळेस ना त्याच्या शरीरात खूप हीट तयार होत असते आणि ती बऱ्यापैकी हीट त्याच्या विष्ठेमध्ये येत असते. मग अशा वेळेस ते जर आपण, आणि त्याच्यात त्यांचं पाला सॉरी त्यांची पंख वगैरे पण खूप असतात, तर मग हे न कुजलेले पदार्थ जे असतात ते आपल्या बेडमध्ये गेल्यानंतर सडतात, त्याच्यावर बुरश्या येतात आणि तेच तिथलं सगळं खाऊन पिऊन झालं त्या शत्रू बुरशांचं का ते आपल्या पिकावर येतात. त्यामुळे शक्यतो कोंबड खत न वापरलेलं चांगलं. पण जर ते तुम्ही पुढे सांगेल तसं ट्रीटमेंटमध्ये वापरतं ठीक आहे, पण मग 99% कोंबड खत अवॉइड करा. सर तुमचा मोबाईल नंबर भेटेल का. माझा फोन नंबर आहे 9545045333.
ऊस कारखान्यातील मळी चालेल का, गोरे साहेब म्हणताय. तर मळी देखील सर अवॉइड करा. मोहिते सरांचा प्रश्न आहे, शेणखत ऐवजी कंपोस्ट खताचा वापर केला तर चालेल का. तर ते कशा प्रकारे आहे थोडस तुम्ही डिटेलमध्ये टाकलं तर मला बेटर राहील. म्हणजे ते प्रॉपर तयार केलेलं एखाद्या कंपनीचं आहे किंवा कुठे तुम्ही रॉ मटेरियल सारखं उचलताय, तर त्यानुसार आपण ठरवूया. तर ठीक आहे, पहिल्या मुद्द्यावर येऊया आपण, शेणखत साठवणूक व प्रक्रिया. पहिला मुद्दा आहे, शेणखताची ट्रीटमेंटची गरज का आहे, का गरज आहे. तर आता काय असतं शेतकरी मित्रांनो, जे काही शेणखत आपण वापरतो, आता फोटोमध्ये किंवा याच्यामध्ये तुम्हाला दिसतं, तर अशा प्रकारचं जे शेणखत असतं, तर याचं कमीत कमी तापमान जे आम्ही प्रॅक्टिकली मोजलेलं आहे ते 44 डिग्री सेल्सिअस पासून 75 डिग्री सेल्सिअस असतं. तर हे सगळेच मला याला ऍग्री कराल, कारण की कधी कधी आपण हात टाकून बघितलेलं आहे किंवा सारवताना किंवा त्याच्यातनं ढिगामध्ये आपल्याला पाय जातो तेव्हा आपल्याला चटके बसतात, तर एवढं गरम ते असतं. आणि जर तुम्ही पिकाला मुळांच्या इथे वाढीसाठी किंवा अन्नद्रव्य उचलण्यासाठी जर तुम्ही बघाल, तर आपल्याला आयडियली 16 डिग्री सेल्सिअस ते 21 डिग्री सेल्सिअस एवढंच आपल्याला तापमान असणं गरजेचं आहे. मग समजा आपण ह्या तापमानाचं खत वापरणार असू आणि तिथे समजा ते डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर 30-40 वर जरी तापमान घेऊन गेलं आपल्या बेडमधलं, तर आपल्या मुळांना इजा होणार झाडाच्या आणि आपल्याला अन्नद्रव्य उचलण्यासाठी अडचण येणार. त्यामुळे शक्यतो आपल्याला प्रयत्न केला पाहिजे आपण की जे काही तापमान आहे ते कमीत कमी असलं पाहिजे. त्यासाठी जर आपण ट्रीटमेंट केली तर आपण तापमान त्याचं ह्या पर्यंत आणू शकतो. यासाठी आपल्याला ट्रीटमेंट करण्याची गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आता काडी कचरा न कुजलेल्या पदार्थाची अडचण. आता तुम्हाला माहितीच आहे, जिथे आपण उकिरड्यावर हे सगळं ठेवतो किंवा टाकतो तिथे काडी असतो, कचरा असतो, न खाल्लेले पदार्थ असतात किंवा गायीने न खाल्लेलं थोडंसं फेकलेलं ते सगळं आपण टाकत असतो किंवा शेणात पण न कुजलेले पदार्थ असतात. मग हे सगळं आपल्या डायरेक्ट मातीत गेलं तर ते तिथे जाऊन सडतात किंवा कुजतात. मग तेव्हा आपल्या बेडमधील किंवा मातीच्या येथील किंवा मुळांच्या येथील ऑक्सिजनचा वापर इथे केला जातो या प्रोसिजरसाठी. मग अशा वेळेस मुळांना ऑक्सिजन कमी पडतो. मुळांना ऑक्सिजन कमी पडला तर काय होतं की मुळांची वाढ होत नाही, मग मुळं खुटतात किंवा अशी तपकिरी होऊन जातात. मग अशा वेळेस आपल्याला अडचणी वाढतात. त्यामुळे ते आत्ताच काळजी घेतलेली बरी. मग यासाठी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. त्यानंतर काडी कचरा न कुजलेले पदार्थ हे जे आहे, तर यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात फ्युजेरियम किंवा फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव असतो आणि तेच आपण पूर्णपणे आपल्या हातानेच बेडमध्ये टाकतो. आता जेव्हा आम्ही इस्रायलला होतो, तर आपण जेव्हा आता एक मीटिंग घेतली तेव्हा शेतकऱ्यांनी अनुभव विचारले होते, तेव्हा मी त्यांना तेच सांगितलं की आम्ही कुठल्याही प्रकारचं 1 ग्रॅम देखील शेणखत किंवा काही तिथे वापरत नव्हतो. झाडाला जे न्यूट्रिएंट्स लागतात त्याचा अभ्यास करून तेवढीच न्यूट्रिएंट्स आम्ही त्याला त्याच्या मुळांजवळ देत होतो आणि उत्पन्न घेत होतो. आणि 2-4 महिने आपल्याकडे जे एखादं पीक चालतं, टोमॅटो, मिरची किंवा जे काही, ते आमच्याकडे तिथे 14-15 महिन्यापर्यंत चालायचं. कारण की काय की डिसीज आणि पेस्ट आपण कंट्रोल करणार. मग जमिनीतले सॉइल बॉन्ड डिसीज आहे, तर ते आपण काडी कचरा शेणखत हे जर नाही टाकले तर कंट्रोलमध्ये राहतात. पण मग समजा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आपल्याला त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करून देता आलं तर मात्र आपण वापरलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर शेणाचे तापमान घातक असते, ते आपलं ऑलरेडी डिस्कशन झालं आहे. ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, ते आपण ऑलरेडी आता डिस्कशन केलं आहे. आता कुजवण्यासाठी जीवाणू मित्र बुरशांचा वापर करणे गरजेचं आहे. आता यासाठी आपल्याला का बरं करायचं आहे, कारण की जेव्हा आपण शेणखत कुजवतो तर त्याने काय होतं की एक तर त्याचं टेम्परेचर लो होतं, दुसरं त्याच्यातनं मॉइश्चर कमी होऊन जातं किंवा त्यातलं पाणी कमी होऊन जातं किंवा निघून जातं, आणि तिसरं ते अगदी लाईट वेट होऊन जातं. म्हणजे समजा 1 टन असेल तर ते जवळपास 300-400 किलो पर्यंत देखील येऊन जातं. मग याचा फायदा आपल्याला काय होतो की एकतर आपल्याला ते टाकायला फोकायला पण चांगलं, पण डायरेक्ट मातीत टाकू शकतो किंवा डायरेक्ट बेडवर देखील त्याचा वापर करू शकतो. शक्यतो पूर्ण मातीमध्ये टाकणं गरजेचं आहे रादर दॅन डायरेक्ट बेडवर ऍप्लिकेशन करण्याच्या ऐवजी. आता यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा काय आहे की जे काही ट्रीटमेंट करायची आहे तर ट्रीटमेंट ती आपण कशी केली पाहिजे. तर ट्रीटमेंट करताना आपल्याला काय करायचं आहे की एक प्रकारे समजा आपली, जर आपण असं कन्सिडर करूया की अशा प्रकारे आपलं शेत आहे, तर कुठेतरी अशी एक जागा निवडायची का जिथे थोडीफार सावली असेल झाडांची, किंवा तुम्हाला तिथे काही शेडनेट टाकता आलं तर बेटर. नाही टाकता आलं तर आपण आपल्याकडे जो चारा असतो त्याने जरी झाकलं तरी चालेल. मग इथे आपल्याला काय करायचं, इथे पूर्णपणे आपण याला शेणखत टाकून द्यायचं. आता हे 2 पद्धतीने आपण टाकू शकतो. आता 2 पद्धतीने म्हणजे कसं, थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो.
एक तर आपण अशा प्रकारे बेड करू शकतो, हे असे शेणखताचे जे बेड करून टाकायचे आणि मध्ये चालायला जागा ठेवायची, बरोबर. आणि ही जी उंची आहे बेडची, ती बेडची उंची 2 ते 3 फुटापेक्षा जास्त नाही ठेवायची, म्हणजे गुडघ्याच्या खालीच उंची आपल्या शेणखताच्या ढिगाची असली पाहिजे. शेणखत हे चुकूनही कुठल्याही खड्ड्यामध्ये ठेवायचं नाही, कारण की जर आपण अशा प्रकारे जर खड्ड्यामध्ये उकिरड्यामध्ये आपण जर साठवत असू शेणखत, तर इथे काय होणार आहे, इथे जर आपण असं शेणखत टाकलं इथे, तर याच्यामुळे काय होणार आहे, याला हवा कुठून लागणार, कारण की कुजण्यासाठी हवेची गरज आहे. मग जर याला हवा नाही लागली, याला हवा कुठून लागेल, फक्त इथून. मग याने काय होतं की हा फक्त वरचा परिसर कुजतो, आणि जेव्हा आपण हे खंदून ट्रॅक्टरने ट्रॉलीमध्ये भरायचा प्रयत्न करतो, तेव्हा इथे सगळं ओलं निघतं, त्याच्यामध्ये सगळे काही बुरश्या, न कुजलेले पदार्थ, काडी, कचरा, पाचट, हुमण्या सगळं निघतं. मग त्यामुळे हे शक्यतो असं नसलं पाहिजे. त्यासाठी आपण शक्यतो काय केलं पाहिजे, हे सगळं करत असताना आपण सपाट परिसरामध्ये अशा प्रकारे बेड बनवायचे आणि त्याच्यामध्ये आपण ते टाकायचं आहे. आता हे टाकल्यानंतर काय करायचं, अशा प्रकारे आपण बेड बनवून टाकले, आणि जर कोणाला बेड शक्य नसेल, जागा कमी असेल, तुम्ही फ्लॅट जरी बेड न करता एक सपाट पद्धतीने जर पसरवलं तरी चालेल, पण त्याची उंची कमीत कमी असली पाहिजे. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला EM-151 सोल्युशनचा वापर करायचा आहे. आता EM-151 सोल्युशन आपल्याला का बरं वापरायचं आहे, तर मार्केटमध्ये जे अगदी 10-20 रुपयापासून 50-100 रुपयापर्यंत जे काही कुजवण्याचे पदार्थ किंवा प्रोडक्ट्स मिळतात, त्याच्यावर तुम्ही वाचलेलं असेल ते वेस्ट डिकम्पोजर असतं. वेस्ट डिकम्पोजर म्हणजे काय, की किचन वेस्टेज जे असतात, म्हणजे काय, आपण जे शिजवलेले, पूर्णपणे शिजवलेले पदार्थ आहे, म्हणजे आपण जे खातो ते जे उरलेलं असतं, आपण न खाल्लेले पदार्थ, ते कुजवण्यासाठी ते तेवढी क्षमता त्या बुरशांमध्ये किंवा जीवाणूंमध्ये असते. त्यासाठी आपण स्पेसिफिक मित्र जीवाणू व बुरशांचा समूह असलेलं प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे. आता EM-151 सोल्युशन मी तुम्हाला का बरं सजेस्ट करेल, एकतर हे डेक्स्ट्रोज बेस आहे, आणि हे BRC, बाबा ॲटॉमिक रिसर्च केंद्राने हे मान्यता प्राप्त मिळाले आहे, आणि यामध्ये 5-in-1 कॉम्बिनेशन आहे. 5-in-1 म्हणजे काय, याच्यामध्ये 3 प्रकारचे डिकम्पोजिंग बॅक्टेरियांचा एक समूह आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये एक आहे फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया, आणि त्यामध्ये ईस्ट आहे. म्हणजे अशा प्रकारे हे 5चं कॉम्बिनेशन आहे. आणि हे वापरल्यानंतर काय होतं की पूर्णपणे चहाच्या एखाद्या कोकोपीट चहासारखं किंवा एखाद्या कोकोपीट सारखं पूर्णपणे ड्राय आपलं खत होऊन जातं. मागच्या वर्षी बरेचसे शेतकऱ्यांनी वापरलेले आहे. आपल्या ग्रुपमध्ये नानासाहेब जाधव जे शेतकरी आहेत, तर त्यांनी देखील हे केलं होतं, किंवा बरेचशा शेतकऱ्यांनी केलं होतं. तर ते तुम्ही कधीतरी मी तो व्हिडिओ दाखवेल, किंवा माझ्याकडे आता व्हिडिओ असेल तर मी तुम्हाला दाखवतोच. त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की जर समजा आपण शेणखत हे अशा प्रकारे कुजवलं, आणि त्याचा आपण 100 किलोचा जर सॅम्पल घेतला आणि त्याच्यातलं NPK चेक केलं, तर नायट्रोजन त्याच्यामध्ये 2.5 किलोच्या आसपास, त्यानंतर त्याच्यामध्ये फॉस्फरस 500 ग्रॅमच्या आसपास, आणि त्यामध्ये पोटॅश हे 400-450 ग्रॅमच्या आसपास आपल्याला ऑर्गॅनिक स्वरूपात, म्हणजे उपलब्ध स्वरूपात उपलब्ध होतं. मग जर, आणि हे फक्त मी 100 किलोचं सांगतोय, मग आपण 5 टन 10 टन आपण टाकणार आहोत, तर किती प्रमाणात NPK आपल्याला तिथे उपलब्ध स्वरूपात मिळणार आहे, की जो जमिनीत स्थिर होणार नाही, वाहून जाणार नाही, तो पिकाला उपलब्ध होणार आहे. मग अशा वेळेस हे आपल्याला भेटणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर EMचा वापर केल्यामुळे तापमान हे 16 ते 21 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्या त्या खताचं येऊन जातं, आणि सेंद्रिय कर्बाची देखील उपलब्धता होते. तर त्यामुळे आपल्याला हे वापरणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की कशा प्रकारे ते करायचं आहे. एक सेकंड. बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की हे आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या प्लॉटमध्येच एक प्रकारे पूर्णपणे याचा ढीग टाकून दिला, ढीग बनवून दिलाय, जेवढं शेणखत त्यांना करायचं होतं. आणि मग त्यामध्ये EMचं बांबूच्या सहाय्याने वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे घेऊन, 50 ते 100 खड्डे घेऊन EMचं द्रावण त्यांनी अशा प्रकारे टाकून दिलंय. आणि नंतर चाऱ्याच्या सहाय्याने पूर्णपणे झाकून टाकलंय. आणि मग 10 ते 15 दिवसातून एकदा गरजेनुसार परत ते वर खाली करायचं आहे, आणि त्याचा आपल्याला वापर करायचा आहे.
आणि 10 ते 15 दिवसांनी परत वर खाली केलं आपण तर ते पूर्णपणे नंतर पुढच्या 40 ते 45 दिवसात 100% पूर्ण कुजून जातं आणि त्यानंतर मग त्याचा आपण वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण EM1 फ्रॉम सोल्युशन हे उत्पादन त्यासाठी वापर करू शकतो. ठीक आहे. परत काही मी प्रश्न चेक करून घेतो. मळी सर अवॉइड करा. आले लागवड अगोदर कोणतं पीक चांगलं राहील? आता आले लागवड अगोदर तुम्ही असं पीक करू शकतात सर की जे तुम्ही काही दिवस चालून, जसं ताग असतं किंवा मका असतो किंवा असं काही एखादं पीक तुम्ही करून ते जर तुम्ही, किंवा ज्वारी बाजरी असते तर त्याचं समजा तुम्ही कट करून त्याचं उत्पन्न घेऊन ते जर तुम्हाला त्याचा कुट्टी करून जमिनीत गाडता आलं तर ते कधीही चांगलं. शक्यतो वेलवर्गीय पिकं आले पिकाच्या प्लॉटमध्ये अवॉइड करा. अद्रकीचं बेणं सरासरी किती तारखेपर्यंत काढावं सर? अद्रकीचं बेणं सर काढण्यासाठी तुमची लागवड कधी आहे त्यानुसार तुम्ही नियोजन करा, किंवा कारण की ते जास्त दिवस ते साठवून पण ठेवून फायदा नाही किंवा कमी दिवस ठेवून पण चांगलं नाही. मोबाईल नंबर द्यावा सर. मी मोबाईल नंबर सांगितला आहे, मी एकदा कमेंट करून टाकतो, एक थोडस फ्री झालो का. 1 एकरी किती वापरावे लागते? आता हे नेमकं काय एकरी किती वापरावे लागते? जर रूट मित्र किट असेल तर एकरी आपल्याला 1 किट वापरायचं आहे, आणि जर बेना असेल तर आपण 700-800 किलो पासून 1000-1200 किलो पर्यंत, कसं आपलं किती बेडची लांबी होते, किती बसते त्यानुसार तुम्ही करू शकता. सर हरभरा पीक घेतले आहे या वर्षी, त्यात आले घेता येईल का? इदा ते साहेब, जर तुम्ही हरभरा पीक घेतला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा की कुठे कुठे मर आली होती का. तर मर कशी ओळखतो हे आपल्याला माहितीच आहे की पूर्ण हिरवा प्लॉट असतो आणि अचानकपणे काही ठिकाणी स्पॉट्स मध्ये करपल्यासारखं दुरून आपल्याला दिसतं आणि तिथे मर आलेली असते. तर अशा ठिकाणी जर आता प्लॉट असेल हरभऱ्याचा, तिथे तुम्ही काही बुरशीनाशकाची ड्रिंचिंग वगैरे करून टाका, किंवा तिथे जर तुम्ही सुडोग्रा वगैरे वापरलं आपलं तर ते देखील त्या लेवललाच तिथे मारून टाकेल आणि त्यानंतर तुम्ही लागवड करू शकता. आले लागवड, काळे सरांचा प्रश्न आहे, आले लागवड परत किती वर्षांनी घ्यावी? आता सेम जर तुमचा प्लॉट असेल आणि तिथे तुम्ही आले लागवड या वर्षी केली आहे तर माझ्या मते तरी कमीत कमी 3 वर्ष तरी तुम्ही तिथे नाही केली पाहिजे. आता खूपच जर जागेची अडचण असेल तर 1.5 वर्ष तरी तुम्ही थांबलं पाहिजे, आणि मग त्या गॅपमध्ये तुम्ही एक फुल पीक घेतलं पाहिजे. फुल पीक मध्ये जर झेंडू पीक तुम्ही घेतलं किंवा कुठलंही फुल पीक, झेंडू किंवा शेवंती या दोघांपैकी जर तुम्ही घेतलं 2 किंवा 3 लागवडींच्या मध्ये, तर तुम्हाला तिथे जास्तीत जास्त जे काही जैविक विषारी आम्ल स्रवतात आणि त्याच्यामुळे निमॅटोडचा, शत्रुबुरशांचा प्रादुर्भाव खूप चांगल्या प्रमाणे कंट्रोलमध्ये येतो आणि नंतर तुम्ही लागवड करू शकता. विदत्त सर म्हणताय की ते कुजणार नाही खड्ड्याशिवाय. सर हजारो लाखो शेतकरी या पद्धतीने करत आहेत आणि 100% कुजतं. तुम्ही एकदा करून बघा. खड्ड्यामध्ये ऑक्सिजन मिळत नाही, म्हणजे मी आता तेव्हा सांगितलंच की आता अशा प्रकारे आपला जर खड्डा आहे तर इथे फक्त इथे जर आपण शेण टाकलेलं आहे तर वरच्या परिसरालाच ऑक्सिजन मिळतो आणि खाली ऑक्सिजन मिळत नाही. आणि कुठलीही प्रोसेस किंवा कुठलीही गोष्ट कुजण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे? ऑक्सिजन गरजेचं आहे, आणि ऑक्सिजन नाही मिळालं तर कुजणार नाही. सरासरी मळीमध्ये किती टक्के NPK असतं? सर मला मळी संदर्भात माहिती नाही तर मी त्याचं उत्तर देऊ नाही शकत. ऊसाचं शेत आले लावणीसाठी चालेल का? सर तुम्ही वापरू शकतात, फक्त एकदा लागवडीपूर्वी माती पाणी परीक्षण आणि माती परीक्षणामध्ये एक फ्युजेरियम बुरशी चं एक परीक्षण करून घ्या, आणि त्यानंतर वाटलं सर ते मला जरी पाठवलं तर मी तुम्हाला त्यानुसार रिकमेंड करू शकतो. जर कुठेही कुजलं नाही हरभरा तर तुम्ही लावू शकता सर लागवड, काही अडचण. खोडवा नियोजन, सर खोडवा नियोजन एक विषय एकदम सेपरेट आहे, तर त्याचा आपण एक वेगळा विषय घेऊया. सर मी अमरावती मधून आहे, इकडे आले लागवड सहसा होत नाही किंवा अल्प होते, तर बेणं मिळणं कठीण आहे, तर मार्केटमधून घेतलं तर चालेल का? सर मार्केटमधनं शक्यतो अवॉइड करा, कारण की मार्केटमध्ये सगळं मिक्स असतं. हे तुम्ही भलं हे करू शकतात, मार्केटमध्ये जाऊन
शेतकऱ्यांना भेटा. तिथे तुम्हाला हालचालावरनं, बोलीवरनं किंवा डिस्कशनवरनं दोन शेतकरी काय बोलताय या सगळ्या गोष्टींवरून शेतकरी ओळखता येतील. आणि त्या शेतकऱ्यांच्या ग्रुपला भेटा आणि त्यांच्यासोबत त्यांच्या प्लॉटला ट्रॅव्हल करा आणि बेनं परचेस करा. ठीक आहे, आता आपण पुढच्या विषयावर या. हा आपला विषय आहे कुजलेल्या शेणखताचा बेसल डोस साठी वापर. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे फोटोमध्ये आता पाहायला मिळत आहे, तर अमर जाधव म्हणून आपले एक पंढरपूर भागातील शेतकरी आहेत, तर त्यांनी हा प्रयोग मागच्या वर्षी केला होता त्यांच्या इथे आम्ही, आणि त्यांना खूप चांगला त्याचा फायदा झाला होता. तर याच्यामध्ये आपण काय केलं आहे की जी ट्रीटमेंट मी आता डिस्कशन केली EM151 सोल्युशन बद्दल, तर ती ट्रीटमेंट करून कुजलेलं जे आहे ते सगळं आपण इथे घेतलं आहे. परत त्यामध्ये निंबोळी घेतली आहे आणि त्यामध्ये आपण पाणी टाकून सगळे प्रकारचे जीवाणूंचा वापर तिथे करत आहोत. मग त्यामध्ये PSB वापरला आहे, KMB वापरला आहे, वॅम वापरला आहे, निमेटोडसाठी निमकरा वापरला आहे. म्हणजे जवळपास जेवढे काही 10-15 प्रोडक्ट्स आहेत पॅराफटची, ती सगळी प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये टाकली आहे आणि त्यानंतर त्याची ट्रीटमेंट केली आहे. आणि अशा प्रकारे ते सगळं बुरशी तयार होऊन इथे ते तयार झालेलं आहे. तर हे अशा प्रकारे आहे. तर याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. बघा, ती सगळी ट्रीटमेंट करून ते सगळे प्रोडक्ट वापरून, म्हणजे थोडक्यात अन्न किट किंवा रूट मित्र किट देखील तुम्ही त्याच्यात गच्च फवारणी करून टाकू शकता आणि गोनपटाने त्यांनी झाकून दिलेलं आहे. तर तुम्हाला पाहायला मिळेल की पूर्णपणे ट्रायकोडर्मा, वॅम या सगळ्या बुरशा 4 ते 5 दिवसांनी पूर्ण सरफेसवर वाढून आलेल्या आहेत. आणि हेच आपण जेव्हा खत म्हणून किंवा बेसल डोस म्हणून वापरू, याच्यामध्ये नंतर आपण खत देखील टाकू शकतो 1840 किंवा यारामिला कॉम्प्लेक्स, आणि त्याच्यामध्ये प्राईम 45 वगैरे टाकून आपण ते बेसल डोस म्हणून वापरू शकतो. त्यानंतर ते जर तुम्ही पाहिलं तर 10-12 दिवसानंतर मग पूर्णपणे असं झालंय, हे 4-5व्या दिवशीच त्यांना ही वाढ पाहायला मिळाली. त्यांचं म्हणणं होतं की इतर प्रोडक्टला 15-20 दिवस लागतात, तुमच्याकडे खूप लवकर रिझल्ट आला. त्यानंतर परत 10-12 दिवसांनी तुम्ही जर पाहिलं तर अशा प्रकारे ते, एक मिनिट, परत जर 10-12 दिवसांनी तुम्ही पाहिलं तर ते अशा प्रकारे पूर्णपणे वरची ज्या वाढलेल्या बुरशा किंवा जे सगळं काही होतं ते सगळे परत सुप्त अवस्थेत गेले आणि अशा प्रकारे आपलं फायनल बेसल डोस साठी आपलं डोस तयार झाला. तर अशा प्रकारे आपल्याला हे वापरायचं आहे. यासाठी आपण EM151 सोल्युशन शेणखताची ट्रीटमेंट करायची. त्यानंतर मग जे काही शेणखत रेडी झालेलं आहे त्याच्यातलं काही 200-500 किलो पर्यंत आपण ते घ्यायचं. तर ते आपण कसं ठरवायचं किती घेतलं पाहिजे, तर आपण 100 ते 200 किलो निंबोळी पेंट घेतोय बेसल डोस साठी. त्यानंतर त्याच्यामध्ये कमीत कमी 400-500 किलो ते 1 टनापर्यंत आपण कुजलेलं खत आहे ते घेतो आहे. मग एक सपाट परिसरावर आपण ते सगळं टाकून ठेवतो आहे फोटोत दाखवल्याप्रमाणे, आणि नंतर मग त्याला पाणी वगैरे देऊन पूर्णपणे मग त्याच्यामध्ये सगळं मित्र जीवाणू मित्र बुरशांचं कॉम्बिनेशन आपण देतोय. आता हे सगळे डेक्स्ट्रोज बेस आहे, त्यामुळे सरांनी ते वापरले आहे. तुम्ही रूट मित्र किट किंवा अन्न किट देखील त्याच्यामध्ये डायरेक्ट पाणी करून टाकू शकता. आणि नंतर मग ते पूर्ण तयार झालं तर मग जे काही एकूण आपली बेड आहेत, समजा तुमच्या प्लॉटमध्ये 20 बेड आहेत किंवा 30 बेड आहेत, तर जेवढं असेल तेवढं भागिले करून तेवढ्या बेडमध्ये हे डायरेक्ट बेडमध्ये टाकून सरीमध्ये टाकून मग त्याचं बेड बनवून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण करू शकतो. याच्यामध्ये तुम्ही NPKची खतं देखील जर काही वापरायचं असेल, DAP किंवा यारामिला कॉम्प्लेक्स वगैरे मी सजेस्ट करेल. आणि त्यामध्ये तुम्ही मायक्रोन्युट्रंटसाठी प्राईम 45 नक्की वापरा. तर असं कॉम्बिनेशन आपण करू शकतो. आता यानंतर आपल्या जमिनीची ओळख व लागवडी योग्य जमिनीची निवड. निमेटोड आलेला प्लॉट खोडव्यासाठी चालेल का? निमेटोड आलेला प्लॉट शक्यतो सर वापरू नका, कारण की जेव्हा जसं टेम्परेचर राईज होईल, टेम्परेचर जेव्हा वाढेल, तर निमेटोड मध्ये आता जे काही निमेटोड आपल्या आले पिकामध्ये असतात त्यातील जो रूट बोरिंग निमेटोड आहे किंवा स्टेम बोरिंग निमेटोड आहे, म्हणजे तो रोडोफोलस सिमिलिस जो आहे, तर तो सुप्त अवस्थेत तुमच्या बेण्यामध्ये 100% राहू शकतो. आणि तो रोडोफोलस सिमिलिस नंतर जेव्हा तुम्ही पाणी द्याल किंवा नंतर जेव्हा तुम्ही सगळी ट्रीटमेंट कराल किंवा पुढची तुमची सगळी कामकाज चालू होईल, तेव्हा तो परत ऍक्टिव्ह होईल आणि तो हळूहळू तुमचं बेनं वाढण्याच्या ऐवजी तो बेनं कमी कमी होत जाईल, तुमचा तो खडा कमी कमी होत जाईल.
मग तुमची अपेक्षा असेल की खोडव्याला उत्पन्न वाढलं पाहिजे, तर ते कमी होण्याचे चान्सेस देखील जास्त आहे आणि तुम्हाला ते कळणार देखील नाही, कारण की तो मुळांवर गाठी वगैरे करत नाही, तो मधल्या बाजूने असतो. हिंगोलीमध्ये आहे, आमच्याकडे आले पीक घेता येत नाही, तर मला यावर्षी घ्यायचं आहे. सर नक्की घ्या जगताप सर, आम्ही नक्की तुम्हाला 100% लागवडीपूर्वीपासून तर शेवटपर्यंत मदत करू. शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, आपल्याकडे कुठलंही पीक असेल, जवळपास 22-23 पिकांमध्ये आम्ही काम करतो. जवळपास 14 राज्यांमध्ये आम्ही मार्गदर्शन करत असतो आणि वेळोवेळी तुमच्या प्लॉटचे फोटोज व्हिडिओज आल्यानंतर आणि तुम्ही मागील 45 दिवसात काय काय दिलं आहे आणि काय परिस्थिती आहे त्यानुसार आम्ही व्यवस्थापन बनवून देत असतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पिकाचं व्यवस्थापन पाहिजे असेल, त्यामध्ये खत व्यवस्थापन असेल, फवारणी व्यवस्थापन असेल, सगळ्या काही प्रॅक्टिसेस प्लॅनिंग आम्ही तुम्हाला देऊ शकतो. त्यानुसार तुम्ही नक्की आम्हाला जॉईन व्हा. सिटी कंपोस्ट खत, सर सिटी कंपोस्ट खत तुम्ही वापरू शकता. जर चांगल्या प्रकारे ते कुजलेलं आहे तर नक्कीच वापरायचं आहे. ते सोडून ते वापरून घ्यायचं आणि लागवडीच्या वेळेस तुम्ही ड्रिपद्वारे EM15 सोल्युशन देऊन टाकायचं. जर मग लागवडीच्या वेळेस आपण EM15 सोल्युशन बेडमध्ये देऊन टाकलं तर जे काही न कुजलेल्या गोष्टी असतील त्याच्यात, तर त्या सगळ्या कुजून जातील. त्यामुळे तुम्ही बिंदास वापरा, काही अडचण नाही. कुजलेले खत एकरी किती टन टाकावे, इंगळे सरांचा प्रश्न आहे. तर सर कुजलेले खत आता समजा एकरी 5 ते 10 टनापर्यंत तुम्ही वापरू शकता. याच्यात जर समजा आता गांडूळ वापरून तुम्ही करणार असाल तर 1 टनही खूप आहे. आणि जर प्रॉपर आपल्याला 30-40% खतांचा खर्च कमी करायचा आहे तर डायरेक्टली शेणखत जे आपलं शेणखत जे कुजलेलं आहे त्याच्यामध्ये 200-300 किलो गांडूळ वापरून परत ते प्रॉपर ट्रीटमेंट केली 40-45 दिवसाची आणि नंतर ते 4 टनापर्यंत कुजवून जर आपण वापरलं तर आपल्याला खूप चांगला रिझल्ट त्याचा येतो. त्याचा एक स्पेशल वेगळा व्हिडिओ देखील मी बनवून टाकणार आहे. जिब्रेलिक किंवा जे काही इतर वापरलेला जर ते असेल, शक्यतो ते अवॉइड करा, कारण की काय गरज आहे ना, आपल्याला एवढे प्लॉट्स आहेत बेण्याचे. जमीन चुनखडीची, हा आता इथून सुरुवात करूया. जमीन चुनखडीची आहे लागवडीसाठी तर उपयुक्त आहे का? कुठल्याही जमिनीत आपण लागवड करू शकतो, अशी काही अडचण नसते शेतकरी मित्रांनो. आता 2-3 मुद्दे घेऊया आपण. काळी माती, लाल माती, मुरमाड माती, चुनखडीची माती, जे काही 3-4 प्रकार असतात. प्रकार भरपूर असतात पण हे आपण सोप्या पद्धतीने घेतो. मग आता चुनखडीची माती आहे. चुनखडीची माती आहे म्हणजे काय, थोडक्यात कॅल्शियम फॉस्फरसची उपलब्धता होणार नाही, मुळांची वाढ होणार नाही आणि जास्तीत जास्त पोषण पिकाला मिळणार नाही, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. मग आता आपण माती पाणी परीक्षण करून घ्यायचं आहे, किती प्रमाण आहे त्यानुसार मग आपण समजा त्याच्यात जिप्सम टाकायची गरज आहे का, ते किती टाकायचं आहे तर ते सगळं चेक करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तिथे चुनखडी आहे तर आपल्याला कॅल्शियम फॉस्फरसची अडचण येणार आहे. तर सुरुवातीपासून आपण काय नियोजन करायचं की PSB जो आहे, आता केमिकल मध्ये जायचं ठरलं तर फॉस्फरिक ऍसिड झालं, आणि फॉस्फरिक ऍसिड हे टेम्पररी असतं, 48 तासापर्यंत ते मातीमध्ये काम करत असतं, त्याच्यानंतर ते गायब होतं किंवा संपून जातं. मग याच्यामध्ये जर 10-15 दिवसांनी आपण PSBचा वापर चालू ठेवला तर कॅल्शियम फॉस्फरस हे कॅल्शियम फॉस्फेट ट्रायफॉस्फेट म्हणून जे फिक्स होऊन जातात तर ते फिक्स होणार नाही आणि ते मोकळे होऊन पिकाला उपलब्ध होत राहतील. हा पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा मुद्दा, मुळ्यांच्या वाढीला अडचण येणार आहे, तर मुळ्यांच्या वाढीसाठी सुरुवातीपासून काय करायचंय की बेडची उंची चांगली ठेवायची, पाण्याचा निचरा चांगला ठेवायचा आणि 2 लॅटरल ठेवायच्या आणि त्या खड्यापासून दूर उत्तराच्या दिशेला ठेवायच्या, जेणेकरून तिथे जास्तीत जास्त ट्रायफॉस्फेट तयार होणार नाही, दूरच्या दूर तयार होतील आणि पाणी देखील दुरून राहील. तर मग स्ट्रेस आल्यामुळे मुळं जास्तीत जास्त दूर पांगतात आणि जेवढी मुळं दूर पांगली का त्याला नंतर फाट्या फुटतात आणि जेवढी फाट्या फुटल्या तर त्याचा आपल्याला फायदा होतो. तर अशा प्रकारे आपण ते करू शकतो. गुड इव्हिनिंग. शेड्यूल आहे का? अमोल भोसले सर, आम्ही असं फिक्स शेड्यूल आमचं कुठल्याही पिकाचं नाही. कारण की फिक्स शेड्यूल हे कसं असतं की एक जसं एखादी कंपनी मार्केटिंग करते आहे तर ते त्यांच्या प्रोडक्ट्स बद्दल लिहून देते, तर ते वापरणं एक वेळेस ठीक आहे, कारण की ते कधी वापरलं पाहिजे हे त्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार त्यांच्या प्रोडक्टचं दिलेलं आहे. आता आमचं शेड्यूल काय आहे, त्याच्यामध्ये आम्ही प्रोडक्टचं कमी पण मग गरजेनुसार आम्ही सगळं वापरत सांगत असतो की हे खत दिलं पाहिजे, हे फवारणी दिली पाहिजे. यासाठी आम्ही फिक्स शेड्यूल तयार करत नाही. यासाठी आम्ही तुमच्या प्लॉटचे फोटोज, व्हिडिओज किंवा पहिल्या 20 दिवसाचा फिक्स आम्ही देऊ शकतो, त्याच्यानंतर आपण गरजेनुसार मग ते शक्यतो शेड्यूल चेंज केलं पाहिजे. झालेले चर्चासत्राची PDF पाठवा. सर नक्की मी PDF पाठवून देईल.
151 ड्रिपने चालेल का? हो सर, नक्कीच चालेल. मी तेच म्हणतोय. जर कोणाला वेळेअभावी जर ट्रीटमेंट करता येणार नाहीये तर त्यांनी शेणखत वापरल्यानंतर लागवडीच्या वेळेस ड्रिपद्वारे EM151 सोल्युशन ड्रिपने दिलं तरी ते पुढील 40-45 दिवस हळूहळू त्याचं खत बनवून टाकतात. त्यामुळे काही अडचण नाही, तुम्ही ड्रिपने देऊ शकता. शक्यतो प्रयत्न करा की मी सांगतोय तशी ट्रीटमेंट केली तर बेटर राहील. ठीक आहे, बऱ्यापैकी प्रश्न झाले. आता आपण पुढच्या मुद्द्यावर येऊया. तर जमिनीची ओळख व लागवडी योग्य जमीन. आता फोटो तुम्हाला पाहायला मिळतोय. आता या फोटोमध्ये बघा सगळं निर्मळ दिसतंय आणि या फोटोमध्ये तुम्हाला काडी कचरा किंवा कुठे थोडस जळालेलं आहे, कुठे फांट्या पडलेल्या आहे, हे सगळं आहे. उजव्या बाजूला इकडे इथे इथे माझ्या मते इथे माझ्या मते खत टाकलेला आहे, इथे भुसा पडलेला आहे, इथे सगळं जाळून ठेवलेलं आहे, इथे मोठी फांटी पडलेली आहे, हे सगळं. आणि नंतर मग याच्यात काय केलं जातं, रोटर मारलं जातं आणि नंतर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर शेतकरी मित्रांनो, हे शक्यतो अवॉइड केलं पाहिजे. माझा इस्रायलचा अनुभव सांगतो. जेव्हा आम्ही इस्रायलला होतो तर लागवडीपूर्वी कमीत कमी जवळपास 3 हप्ते म्हणजे 20 ते 25 दिवस आम्ही फक्त आणि फक्त ओपन शेती असेल किंवा पॉलिहाऊस मधील शेती असेल किंवा नेट हाऊस मधली कुठली शेती असेल, जिथे मातीत लागवड करायची आहे तर कमीत कमी 20-22 दिवस 10-15 लेबर लोक काय करायचे, पूर्णपणे काडी कचरा, जुन्या पिकाचा पापुद्रा, एखादं वाढलेलं आणि सुकून गेलेलं काडी कचरा सगळं झाडून पुसून बाहेर काढायचे, अगदी खराट्या मारल्यासारखं. का बरं? त्यांचं एकच म्हणणं, त्यांनी आम्हाला शिकवलं इस्रायली लोकांनी, की जे काही तुम्ही डेड बॉडीज इथे ठेवाल त्याच्यावर काही ना काही वाढेल आणि ती डेड बॉडी खाऊन त्यांचं झालं का त्याच्यानंतर तुमच्या पिकावर येणार. मग ते येऊच नाही यासाठी त्यांना सुरुवातीला वाढणीसाठी कशाला स्कोप द्यायचा. मग त्यामुळे हे सगळं बाहेर काढणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये जे संपूर्णपणे बारीक म्हणजे आपल्या करंगळीच्या 4th पोर्शन मध्ये म्हणजे अगदी एकदम बारीक एवढीशा अशा बारीक बारीक काडक्या जर असतील आणि त्या 100% ड्राय झालेल्या आहे किंवा वाऱ्याने सुद्धा उडताय असं काही असेल तर ते तुम्ही रोटरमध्ये खाली बारीक चुरा होत असेल तर ठीक आहे. पण जर ओलाच, आता मला बरेचसे फोन येत आहेत की सर पीक उभं आहे आता आणि मग त्याला रोटर मारून देतो किंवा हरभऱ्याला रोटर मारून देतो किंवा मक्याला रोटर मारून देतो, ठीक आहे. पण जर पिकं खूप मोठी आहेत, जसं मिरची आहे किंवा हे जुनं आपलं एखादं काँग्रेस आहे किंवा काहीतरी अशी डिडवणी आहे, काही ना काही असं वाढलंय आणि ते नंतर सगळं तिथे थांबलेलं आहे आणि हे तुम्ही तणनाशक मारल्यामुळे काही केल्यामुळे वाढलंय. पण जर ते मधून हिरवं असेल किंवा मधून ओलं असेल आणि हे जर आपण जमिनीत गाडलं आणि जर तिथे शत्रुपुरुषां पाणी दिल्यानंतर शत्रुपुरुषांचा प्रादुर्भाव झाला आणि ते संपल्यानंतर ती कुठे येईल आपल्या याच्यावर. त्यामुळे शक्यतो प्रयत्न करायचा आहे की सगळं निर्मळ करायचं, त्यानंतर मस्तपणे त्याला नांगरून फनून जास्तीत जास्त ऊन द्यायचं. आपल्याकडे खूप पद्धती अशा चालू झाल्या आहेत की जो एक्झिस्टिंग बेड आहे त्याच्यावरच लागवड करतात. 2-2, 3-3 पिकं टोमॅटोचे, कारल्याचे, काकडीचे, मिरचीचे त्याच बेडवर, कमी दिवस होते म्हणून त्याच बेडवर करायचं, खर्च वाढेल म्हणून त्याच बेडवर करायचं, तर असं शक्यतो नाही केलं पाहिजे. आपल्याकडे कमीत कमी वर्षातनं एकदा तरी, 2-3 वेळेस दिलं तर चांगलंच आहे, पण मग कमीत कमी एकदा तरी आपण ऊन दिलं पाहिजे, कमीत कमी 15-20 दिवस किंवा महिनाभर. मग आता समजा तुम्हाला आयडियल परिस्थिती करायची आहे आणि जर जे शेतकरी प्रश्न विचारत आहेत की सर आता काय पीक केलं पाहिजे, त्याच्यामध्ये माझं सजेशन हे राहील, तुम्ही 2 महिने 3 महिने जेवढ्या दिवस तापवायची, जर त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न घ्यायचं नाहीये तुमच्या त्या जमिनीतनं, तुम्हाला ते 2-3 महिने उत्पन्न नाही घेतलं त्या प्लॉटमध्ये चालणार असेल तर तुम्ही जास्तीत जास्त पाळ्या त्याला उन्हाच्या आलटून पालटून द्या. जेवढं तुम्ही सोलरायझेशन कराल तेवढं चांगलं आहे. जेव्हा इस्रायलला पॉलिहाऊसचे पेपर देखील फाडून मधलं सोलरायझेशन दरवर्षी केलं जातं. आणि हे मी एकदा प्रश्न विचारला होता तर मला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ही ट्रीटमेंट इंडियन फार्मर्स कडनं शिकलो आहे, इंडियन ॲग्रोनॉमिस्ट कडनं शिकलो आहे. म्हणजे काय, लोक आपल्याकडनं शिकताय आणि आपण ते विसरून जातो. त्यामुळे शक्यतो जेवढं तुम्ही सोलरायझेशन कराल तेवढं चांगलं आहे. सोलरायझेशन म्हणजे काय, ऊन तापू देणे. यानंतर पुढचा विषय, प्लॉटच्या दिशा आणि त्यानुसार नियोजन. आता हे खूप महत्वाचा विषय आहे. गमतीशीर आमचे बरेचसे मीटिंग मध्ये याबद्दल डिस्कशन झाले होते. तर आपण कन्सिडर करूया की अशा प्रकारे चौकोनी किंवा आयत आपण प्लॉट निवडला आहे आणि इथे पश्चिम आहे,
इकडे पूर्व आहे, किंवा आपण या फोटोमध्येच बघूया. आता ही जी दिशा आहे, ही दिशा आपण असं कन्सिडर करू का ही पूर्व आहे, मग ही कुठली येते? पश्चिम. मग ही येते दक्षिण, आणि ही येते इकडे उत्तर. मग आता बघा, आता काय असतं आपल्याकडे, बेड प्रिपरेशन कसे करतात. आता आपण असं कन्सिडर करू, एक प्लॉट असा आहे, एक प्लॉट असा आहे, एक प्लॉट असा काहीतरी तिरपा झालेला आहे, असे समजा 3 प्लॉट आहे, बरोबर. मग आता शेतकऱ्यांनी मला त्या दिवशी सांगितलं की आम्ही कसं करतो, आता हा आयडियल आहे तर हा आपण कसा पण बेड बनवून टाकणार, बरोबर. असे बनवणार किंवा असे बनवणार. आता हा जर असा आहे तर आम्ही असे बेड बनवणार. तर यामध्ये समजा हा असा आहे तर आम्ही इकडे असे बेड बनवणार. याच्यात दिशा शक्यतो बघत नाही, आणि जर दिशा जर बघितली तर आम्ही पूर्व पश्चिम बेड बनवतो, असं काहीतरी, मला आता एवढं आठवत नाही, असंच काहीतरी मला सांगितलं होतं किंवा जे काही सांगितलं असेल. तर मी याच्यात तुम्हाला सजेस्ट काय करेल शेतकरी मित्रांनो, काय केलं पाहिजे. आपल्याकडे वारा कुठून असतो? दक्षिणेकडून असतो का, पूर्वेकडून असतो का, उत्तरेकडून असतो का, पश्चिमेकडून? तर मेजरली आपल्याकडे पश्चिमेचा वारा असतो, बरोबर. मग समजा पश्चिमेकडून आपल्याकडे जर वारा येत आहे, समजा या बाजूने पश्चिम आणि दक्षिण असा तिरकस वारा असतो आपल्याकडे, बरोबर. मग असा जर वारा येत असेल तर मग आपण प्लॉट कुठला निवडला पाहिजे, तर पश्चिमेच्या येथील, म्हणजे आपण समजा येथील प्लॉट निवडला पाहिजे. कारण की जर इथे आपण वेगळं पीक केलं आणि इथे आपण वेगळं पीक केलं, आणि इथे आपण आलं केलं आणि इथे वेगळं पीक केलं, तर आपल्या आल्याला पाहिजे तेवढी हवा लागण्याचे चान्सेस कमी आहे. त्यामुळे जर आपल्याला इकडनं या बाजूला काही नाहीये तर आपण या कडेपासून जर बेड प्रिपरेशन केलं, किंवा इथे आपण जर प्लॉट निवडला, हा जर आपण प्लॉट निवडला, तर आपल्याला चांगला राहील, हवा चांगली खेळती राहील. या प्रकारे आपण प्लॉटची दिशा त्यानुसार आपण निवडलं पाहिजे. त्यानंतर जमिनीचा उतार. आता जमिनीचा उतार आपण कशा निवडायचा आहे? कमीत कमी 2% तरी स्लोप आपला असणं गरजेचं आहे. आणि जर स्लोप नसेल तर आपल्याला प्रयत्न काय करायचा आहे की जी आपली पूर्वेकडची पूर्व आणि उत्तर, म्हणजे हा इकडचा जो कोपरा आहे, ह्या कोपऱ्याला कसा उतार तयार करता येईल या बाजू, त्या पद्धतीने इकडून दाबून, नंतर लो गेअर करून इकडून दाबून आपण जर अशा प्रकारे जर रोटर मारलं आणि वरती माती जर ओढून घेतली, तर इकडे आपल्याला स्लोप येण्यासाठी मदत होईल. मग अशा प्रकारे जर आपण केलं तर आपल्याला इकडे स्लोप येईल. आणि कारण की आपल्याकडे पाऊस देखील कसा असतो, पश्चिम दक्षिण पासून असं तिरपा झोडपत असतं आपल्याला पाऊस. मग अशा तो सगळं पाण्याचा फोर्स असा या पद्धतीने येत असतो. मग ते जर पाण्याचा फोर्स येत असताना जर आपण अशा प्रकारे स्लोप ठेवला तर इकडच्या बाजूला मर जास्त जाणवते. मग त्यामुळे जर स्लोप असा ठेवला तर मग काय होईल का, इथे नंतर आपण चारी करून घ्यायची चांगल्या पद्धतीने, आणि इकडे चारी केली तर इकडनं पाणी आपल्याला काढता येईल. तर अशा पद्धतीने जर आपल्याला आपण केलं तर आपल्याला त्याचा फायदा चांगला आहे. त्यानंतर आता बेड प्रिपरेशनवर येऊया. परत एकदा मी इथे लिहून घेतो. इथे पूर्व आहे आणि इथे पश्चिम आहे. तर पूर्व पश्चिम आहे तर सूर्य कसा जाईल, अशा पद्धतीने, बरोबर. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला इकडनं सूर्यप्रकाश मिळणार आहे. मग जर आपला दक्षिण उत्तर अशा प्रकारे जर बेड असेल, असे जर आपले बेड असतील तर आपल्याला फायदा काय होईल, पूर्णपणे 180 डिग्री मध्ये. म्हणजे थोडक्यात काय की अशा प्रकारे जर इथे आपलं हे असं बेड आहेत, बरोबर, असे जर आपले बेड आहे आणि इकडनं असा सूर्यप्रकाश जाणार आहे, बरोबर. ही एक कंडिशन झाली. आणि एक कंडिशन अशी बघूया आपण, इथे पण असं, सॉरी, आणि इथे सूर्यप्रकाश कसा जाणार आहे, असाच जाणार आहे. आता ही दिशा कुठली आहे,
ही दक्षिण आहे आणि ही उत्तर आहे, आणि ही काय आहे, ही पूर्व आहे आणि ही पश्चिम आहे. म्हणजे हे पूर्व पश्चिम बेड झाले आणि ही उत्तर दक्षिण बेड आहे झाले. आता माझ्या अभ्यासानुसार माझं सजेशन काय राहील, का जर आपले उत्तर दक्षिण जर बेड राहिले तर आपल्याला जो मिळणारा सूर्यप्रकाश आहे, तर याला इकडच्या परिसरापासनं म्हणजे जो काही आपला पाला वाढणार आहे त्याला आणि अगदी खोडाला देखील इथे सगळीकडे आपल्याला सूर्यप्रकाश मिळेल. आणि इथे जे आहे तर इकडच्याच कडांना म्हणजे ह्याच कडांना जास्त सूर्यप्रकाश मिळतो. आणि हे जे असे बेड असतात ना, तर ते दक्षिणेच्या बाजूचे म्हणजे इथे दक्षिणेच्या बाजूचा जो बेड असतो तो वाळतो आणि उत्तरेच्या बाजूचे त्या बेडची दक्षिणेची बाजूची दिशा मल्चिंगच्या खाली वाळत असते, मल्चिंग असो किंवा नसो. आणि तो बेड तिथे वाळत असतो आणि या बाजूने ओला असतो. मग ते सगळं कन्फ्युजिंग होतं किंवा एका साईडने झाड वाढत जातं. मग त्यामुळे शक्यतो बेड तुम्ही अशा दिशेने ठेवा की आपलं बेड पण चांगले वाळतील, पण मॉइश्चर पण चांगलं मिळेल आणि झाडाला पाल्याला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळेल, जेणेकरून ते जास्तीत जास्त तयार करू शकेल. तर या हिशोबाने तुम्ही नियोजन करा. मग आता यामध्ये प्लॉटच्या दिशा झाल्या, मशागत आणि चरचा विषय राहिलाय आणि तुकड्यानुसार निवड आपण केली. आता मशागत आणि चर मध्ये काय विषय झाला, तर थोडक्यात समजा आपला असा प्लॉट आहे, तर यामध्ये आपण फर्स्ट गिअर लो गिअरने आपण रोटर मारतो 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस, ते सगळे प्राथमिक तुम्हाला माहिती आहे. ते सगळं झाल्यानंतर चारही बाजूने कमीत कमी 3 फूट खोल आणि 2 फूट 1.5 ते 2 फूट रुंद असं आपल्याला ही चर करायची आहे. का बरं? कधी कधी काय होतं की खूप जास्त पाऊस झाला तर बाजूच्या प्लॉट मधनं आपल्याकडे पाणी येऊन जातं किंवा चुकून काही कारणामुळे किंवा कधी कधी मुद्दाम देखील होतं, बाजूची हद्द दुसऱ्या शेतकऱ्याची आहे तर चुकून तिकडून त्याने ऊसाला पाणी लावलंय किंवा मक्याला पाणी लावलंय किंवा त्याच्याकडनं तो पाथवे किंवा बेड फुटला तर आपल्याकडे पाणी येऊन जातं. आणि हे छोटे छोटे गोष्टी जर आपण सांभाळल्या तर आपल्याला खूप फायद्याचं आहे. त्यामुळे जर चर केली तर काय होईल का, कुठल्याही परिस्थितीत आपण असो वा नसो त्या प्लॉटमध्ये आपल्या झाडाची काळजी ती चर घेणार आहे. कारण की पाऊस जरी आलं, पाणी जरी आलं, पुराचं पाणी आलं, काही आलं, शेतकऱ्याने पाट तोडून दिला, काही झालं तरी किंवा बारा फुटून गेला, काही झालं तरी इथे पाणी बाहेरच्या शेतकऱ्याकडनं येणार नाही याची आपल्याला काळजी या चरीद्वारे घेता येईल. त्यामुळे जमिनीच्या तुकड्यानुसार आपल्याला स्लोपनुसार चर करणं गरजेचं आहे. आता यानंतर काय काय प्रश्न आले आहे. समाधान पिंपळे सर म्हणताय की खूप खूप धन्यवाद सर, तुमच्यासोबत डिस्कशन केल्यानंतर आपण ही निवड केली होती. आले पिकात मिरची पीक कसे नियोजन करावे. ओके सर, तो पण एक विषय घेऊया. तो फक्त मला आठवून द्या, आपण शेवटी घेऊया तो. अद्रक लावण्यापूर्वी 1.5 एकर ताक टाकल्या तर फायदा होईल का. 100% सर फायदा होईल. मिरची पिकाविषयी मार्गदर्शन पुढील काळात ठेवा. सर नक्की ठेवूया बनारसे सर. आपण तुम्ही मला तारीख सांगा, त्यापासून आपण चालू करूया. त्यानंतर पॅराफटची प्रोडक्ट दुकानावरती उपलब्ध करून द्यावे. नक्की सर, तुम्ही मला तिथलं रिकमेंडेशन द्या काउंटरचं, मी तिथे उपलब्ध करून देईल. सर टोमॅटो लागवड करत थोडासा डिटेल व्हिडिओ असेल तर लिंक सेंड करा. राहुल पवार सर, टोमॅटोची एक माझ्या मते 9 व्हिडिओची सिरीज आपल्या युट्यूब चॅनलला असेल तर ती तिथे तुम्ही जर थोडंसं सर्च करून गेले ॲग्रोथ मिशन नावाने तर तुम्हाला तिथे सापडेल. पाटील सर म्हणताय की खूप चांगले रिझल्ट आले, धन्यवाद सर. मोसंबीवर चर्चासत्र नक्की सर घेऊया. ठीक आहे, चलो आता आपण पुढच्या मुद्द्यावर येऊया. माती व पाणी परीक्षणाचे महत्व व फायदे. तर आता शेतकरी मित्रांनो, माती व पाणी परीक्षण का बरं महत्वाचं आहे सगळ्यांना माहितीच आहे, पण त्यात 1-2 मुद्दे मी ऍड करेल. की जर मला माहिती असेल माझ्या शेतामध्ये फॉस्फरस कमी आहे तर मी तो बेसल डोस मध्ये सुरुवातीलाच टाकेल. जर मला माहित असेल की माझ्या पिकात माझ्या प्लॉटमध्ये चुनखडी आहे तर त्यानुसार मी नियोजन करेल. यानंतर हे तर न्यूट्रिएंट्स झालं, सगळे अन्नद्रव्य झाली. पण जर मला माहित असेल की माझ्या
प्लॉटमध्ये निमॅटोडचा काउंट 333 पेक्षा जास्त आहे का कमी आहे, तर मी त्यानुसार तिथे लागवड करायची का नाही हे पहिले ठरवेल. कारण की तो खर्च झाल्यानंतर शेवटी उत्पन्न नाही आलं तर काय फायदा, बरोबर. किंवा तो काउंट जर समजा 333च्या वर आहे किंवा आसपास आहे, तर त्याला वेळीच काय नियोजन करता येईल का, मग त्यासाठी निमकराची काय ट्रीटमेंट करता येईल का, किंवा त्यासाठी निंबोळी पेंटची काय ट्रीटमेंट करता येईल का, किंवा त्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड वगैरे वापरून काही करता येईल का. मग ह्या गोष्टी आपल्याला कधी करणार, जेव्हा आपण माती परीक्षण करणार. आणि पाणी परीक्षण का बरं, तर कधी कधी आपल्याला फवारणीचा रिझल्ट येत नाही, दिलेली खतं पिकाला उचलता येत नाही, मुळं वाढत नाही, मुळं खुंटतात, मुळं सडतात. मग याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स काही नायट्रेट नायट्रोजन जास्त आहे का पाण्यामध्ये, किती पीपीएम आहे, किंवा टीडीएस किती आहे, क्षारता किती आहे, ईसी किती आहे. ईसी जास्त असेल तर त्याच्यामध्ये वॉटर सोल्युबल्स ची काही अडचण येईल का. मग हे सगळे ना आपल्या माती पाणी परीक्षण. मग त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल तर बघा. जर तुम्हाला कोणाला माझी मदत लागत असेल, तुम्हाला तुमच्या प्लॉटवर जर माती पाणी परीक्षणचे सॅम्पल घेण्यासाठी जर माणसं पाठवायची जर गरज असेल तर मला सांगा. आमचे काही टीम ओळखीचे आहे, मी त्यांना नक्कीच पाठवेल आणि तुम्हाला ते मदत करतील. तर यानंतर मागे प्रश्न पण होते, तर त्यानुसार आपण तणनाशक बद्दल. सर, तणनाशक बद्दल मला अनुभव नाही आणि मी त्याबद्दल कधी अभ्यासही केला नाही आणि मला करायचंही नाही, कारण की ते खूप घातक आहे. त्यामुळे शक्यतो तणनाशक वापर नाही केला तर ते फायद्याचं राहील. ठीक आहे. आता पुढचा विषय, बेडचे नियोजन कसे करावे. आता बेडचे नियोजन आपल्याला कसे करायचे आहे, तुम्हाला आता फोटोमध्ये पाहायला मिळत आहे की कमीत कमी जर समजा असा आपला बेड आहे, अशा प्रकारे समजा जर आपला असा बेड तयार होतो आहे, तर ह्या बेडची जी उंची असली पाहिजे, ही बेडची उंची कमीत कमी 45 सेंटीमीटर असली पाहिजे. लक्षात आलं. बेडची उंची ही 45 सेंटीमीटर असली पाहिजे. दुसरं, त्याची जी रुंदी आहे ती तुम्ही तुमच्या प्लॉटनुसार घेऊ शकता, पण माझं सजेशन राहील की त्याचा जो टॉप आहे, हा टॉप त्याचा कमीत कमी 90 सेंटीमीटर आणि खालून गटर पासून तो 100 सेंटीमीटर तरी असला पाहिजे, म्हणजे अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर 2 बेड मधील अंतर, हे जे 2 बेड मधील अंतर आहे, म्हणजे 2 सरी मधील अंतर आहे, हे 5 फूट किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. तर 4, 4.5 फूट, 3 फुटापासून परिस्थिती आपल्याकडे प्लॅन असतं, पण शक्यतो प्रयत्न करा 5 फूट ठेवा. एखादा बेड कमी होत असेल तर माझं उत्पन्न कमी होईल हे साफ चुकीचं आहे. जेवढं जास्त लागवड कराल तेवढं जास्त उत्पन्न येईल हे देखील साफ चुकीचं आहे. त्यामुळे दाट लागवड करू नका, बेडचं अंतर कमी ठेवू नका. जेवढं तुम्ही हवा चांगली खेळती ठेवाल, जेवढं तुम्ही मोकळं ठेवाल, जेवढं 2 बेड्यांमधील अंतर तुम्ही कमी ठेवाल, चांगलं ठेवाल, तेवढं ते जास्तीत जास्त मुळ्या वाढतील, खेळतं राहील सगळं आणि वाढ चांगली होईल. यासाठी बेडचं नियोजन करताना अशा पद्धतीने आपल्याला बेडचं नियोजन करायचं आहे. आता बेसल डोसच्या विषयावर येऊया. आता बेसल डोस कसा ठरवावा व कसा बनवावा. तर बेसल डोसचं आपलं अगोदर पण डिस्कशन झालं की त्या प्रकारे आपण बेसल डोस बनवू शकतो. आणि ज्यांना रासायनिक बेसल डोस टाकायचा आहे तर त्यामध्ये माती पाणी परीक्षण केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये ठरवू शकता. यामध्ये आता कोणी ICL कंपनीचा वापरतं, कोणी यारा कंपनीचा वापरतं, तर त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. आता तुम्ही कोणी 1846 वापरताय तर 1846 तुम्ही घेऊ शकता. यारा मिला कॉम्प्लेक्स तुम्ही घेऊ शकता. कुठलंही एक घ्या, जास्त खर्च करायची गरज नाहीये, कारण की नंतरच्या आमच्या शेड्यूलमध्ये आम्ही ते कव्हर करून देऊ शकतो तुम्हाला. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही निंबोळी घेऊ शकता. यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही रिजेंट दाणेदार जे येतं कीटकनाशक, जर आपल्याला कीटकनाशक घ्यायचं असेल तर ते 4 किलोचा डोस येतो, तुम्ही घेऊ शकता. 1846 तुम्ही 50 किलो पर्यंत घेऊ शकतात. यारामिला कॉम्प्लेक्स तुम्ही 25 किलो पर्यंत घेऊ शकता, किंवा ICL ची पण एक कुठली तरी ग्रेड येते, मला त्याचं नाव आठवत नाहीये, ते तुम्ही घेऊ शकता. EAD पॅरीचं घेतलं तर 26 किलो पर्यंत ही नियमित एकरी आहे, आणि जर रेग्युलर घेतली तर 200 किलो पर्यंत घ्यायची आहे. रिजेंट दाणेदार 4 किलो घ्यायचा आहे आणि प्राईम 45 हे तुम्ही 2 किलो घ्यायचं आहे. प्राईम 45 घेताना जर समजा हे दाणेदार असतील आणि याला तेल खूप जास्त पावडर फॉर्म मध्ये असल्यामुळे ते समजा लटकत नसेल प्रॉपर्टी, थोडंसं हे सगळं टाकल्यानंतर
पाणी शिंपडून नंतर प्राईम 45 टाकलं तरी चालेल, किंवा याच्यावर टाकून माझ्या मते व्हिडिओ असेल त्या व्हिडिओ प्रमाणे आपण केलं तरी चालेल. अशा प्रकारे समजा हे आपण सगळं घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण हे प्राईम 45 अशा प्रकारे टाकू शकतो. अशा प्रकारे प्राईम 45 टाकून घेऊन मग त्यानंतर त्याला फावड्याच्या सहाय्याने सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आपले शेतकरी आहे, मित्र आहे शिवम वाकचोरे सर, त्यांच्या येथील हा व्हिडिओ आहे, त्यांनी हा व्हिडिओ बनवला होता. तर अशा प्रकारे आपल्याला हे घ्यायचं आहे. आता यामध्ये प्राईम 45 का बरं घ्यायचं आहे, तर प्राईम 45 आपल्या मार्केटमध्ये CMC पद्धतीने पहिल्यांदाच आपण लॉन्च केला आहे. चिलेट मायक्रोन्यूट्रन कॉम्प्लेक्स ही याचं लॉंग फॉर्म आहे. तर त्याचं डिटेल व्हिडिओ माझ्यामध्ये युट्यूबला टाकलेले आहेत, नसतील तर मी ते टाकणार आहे, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये घेऊया. थोडक्यात सांगतो, या पद्धतीने बनवलेल्या प्रोडक्टचा फायदा काय होतो की मिसाफोर्टच्या अंडरचे सगळे रेंजमधले प्रोडक्ट हे CMC पद्धतीने आहे. तर प्राईम 45चा CMC पद्धतीने फायदा असा होतो की यातील जे ऑर्गॅनिक स्वरूपातील चिल्टिंग एजंट्स जे वापरलेले असतात, तर ते समजा अशा प्रकारे हे सगळे अशी मुळं असतील झाडाची, आणि जिथे जो गॅप असतो आणि इथे जी न्यूट्रिएंट्स किंवा बेसल डोसद्वारे किंवा ड्रिपद्वारे पडलेली खतं जी असतात, तर याने काय होतं की ही सगळीकडे पसरून इथलं सगळं चिलेशन करून हे मास फ्लो पद्धतीने किंवा जी काही तिथे लो टू हाय पद्धतीने ते सगळं तिथे ट्रान्सफर करून पिकाला न्यूट्रिएंट्स उपलब्ध करून देतात. म्हणजे काय, यामध्ये झिंक, फेरस, मॅंगनीज, बोरॉन, कॉपर हे तर आहेच, बरोबर, हे तर त्याच्यामध्ये आहेत, पण हे सोडून इतर न्यूट्रिएंट्स म्हणजे NPK किंवा जे काही आपण दिलेली आहे त्याचं देखील चिलेशन करून ते होतं. आणि याला 45 का बरं म्हणताय, कारण की हे कमीत कमी 45 दिवस तिथे काम करते. यामुळे तुम्हाला सल्फेट खतांचा खर्च शून्य होऊन जातो. आणि ही टेक्नॉलॉजी अशी आहे का हे तुम्ही बेसल डोस आणि ड्रिप दोन्ही पद्धतीने वापरू शकतो. मग त्यामुळे तुम्ही हे प्राईम 45 त्यासाठी वापरू शकता. तसेच यात जे काही अजून टेक्नॉलॉजीमध्ये काही अजून गोष्टी ज्या वापरलेल्या आहेत, त्याच्यामुळे पिकातील हे PDM ऍक्टिव्ह ठेवतं. PDM म्हणजे काय, प्लांट डिफेन्स मेकॅनिझम. म्हणजे थोडक्यात काय की मला इथे मच्छर चावला तर आपण लगेच त्याला मारणार, किंवा कुठे खाजारी तर किंवा काही अडचणीत आपण लगेच आपलं डिफेन्स मेकॅनिझम असतं, किंवा कोणी आपल्याला काही दगड मारला तर आपण त्याच्यापासून वाचतो. हे डिफेन्स मेकॅनिझम असतं. तर झाडामध्येही प्लांट डिफेन्स मेकॅनिझम असतं. ते कशासाठी, किडींचा प्रादुर्भाव, रोगांचा प्रादुर्भाव किंवा जी काही अडचणी, वातावरणातील बदल, मग यासाठी जर हे प्रॉपरली ऍक्टिव्ह राहिलं झाडामध्ये तर त्याचा रिझल्ट चांगला मिळतो. आणि जवळपास MP, छत्तीसगड, राजस्थान, सगळीकडे, महाराष्ट्र सगळीकडे हे प्रोडक्ट पसंत केलं जात आहे आणि वापरले जात आहे. तर तुम्ही देखील नक्की हे वापरू शकता. तसेच याच्यात ऑक्सिन, सायटोकायनिन्स देखील असल्यामुळे त्याचा पिकाला संपूर्ण वाढीसाठी आपल्याला मदत होते. त्यामुळे मग हे तुम्ही बेसल डोस साठी वापरू शकतात, किंवा 100% विद्राव्य आहे तर तुम्ही ड्रिपद्वारे देखील वापरू शकता. तर अशा प्रकारे ते तुम्ही वापरायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा, ठिबकचं नियोजन कसं करावं. आता मुद्दाम मी हा एक आपल्या शेतकऱ्यांच्या येथील फोटो घेतला आहे. तुम्हाला फोटोमध्ये पाहायला मिळेल लॅटरल्स किती आहे, एक आहे, बरोबर. फक्त एक ड्रिप पद्धत ही सगळीकडे आहे. म्हणजे थोडक्यात काय की आपण अशा प्रकारे ड्रॉइंग काढू, एक बेड असा, एक बेड असा. आता इथे लागवड आपली कशी असते, अशा प्रकारे, बरोबर. ठीक आहे. आणि अशा प्रकारे सेंटरला आपली एक लागवड ड्रिप असते. आता मी अशी काढतोय, ही एक इथे आहे, ही एक इथे आहे, म्हणजे बेडच्या कडेला. आता दोघांमध्ये फरक काय की एक ठिबक आणि इथे किती आहे, 2 ठिबक. ठीक आहे. आता बघा होतं काय, आता एक ठिबक आहे अशा प्रकारे ओलं करणं, 2 ठिबक आहे अशा प्रकारे ओलं करणं. आता दोघांमध्ये फरक काय, यामध्ये जसं एक ठिबक इथं दिसतंय तर कुठे होतंय, इथेच खतं पडताय एवढ्या भागात, म्हणजे वरच्यावर.
इथे सगळी खतं आणि औषधं सगळे पडत आहे. मग त्यामुळे मुळं कुठे? इथे. इसी जमिनीचा जास्त कुठे वाढतोय? इथे. खतं कुठे पडून राहत आहे? इथे. गरजेपेक्षा जास्त पाणी कुठे पडतंय? इथे. आणि इथे कोण आहे? हे सगळं खडा इथे आपला आहे. मग त्यामुळे आपल्याकडे सडीच्या अडचणी, निमॅटोडच्या अडचणी किंवा सगळ्या अडचणी त्याच्यामुळे येतात. कुठे? सिंगल लॅटरमध्ये. त्यामुळे हे आपण नाही केलं पाहिजे. आपण कुठली केली पाहिजे? डबल लॅटरल पद्धत. डबल लॅटरलने काय होणार की तो जो स्लोप आहे, गरजेपेक्षा जास्त खतं झाली, गरजेपेक्षा जास्त पाणी झालं, तर तो स्लोप बेडच्या स्लोपच्या म्हणजे बाहेरच्या बाजूने पहिले सुरुवातीला 1-1.5 महिना आपण त्या 2 लॅटर मध्ये ठेवू शकतो. नंतर आपण ती बाहेर काढल्या तर बाहेरच्या बाजूने ती लॅटर असल्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी झालं तर ते उताराच्या दिशेने निघून जाणार. गरजेपेक्षा जास्त खतं झाली तर ती आपल्या खाली निघून जाणार. गरजेपेक्षा जास्त पाणी झालं तर निघून जाणार, खतं जास्त झाली तर निघून जाणार. आणि मुळांची जी वाढ आहे ती बाहेरच्या दिशेने होणार आणि मधल्या दिशेने होणार. सिंगल लॅटर मध्ये फक्त तुम्हाला मध्ये मध्ये दिसेल आणि बेडच्या 3-4 महिन्यानंतरच्या वाढीनंतर तुम्हाला कळला इथे मुळं दिसतील. आणि तेच जर तुम्ही बघितलं तर 2 लॅटरल पद्धतीमध्ये पहिल्या 1-1.5 महिन्यातच तुम्हाला बाहेरच्या बाजूने मुळे दिसतील. आणि जर बाहेरच्या बाजूने मुळे आली तर याचा अर्थ इकडून आली, इकडून आली, इकडून आली, सगळीकडून आली, म्हणजे पूर्ण बेडमध्ये मुळ्यांचं जाळं तयार झालं. आणि जेव्हा एवढ्या प्रमाणात मुळं असतात तेव्हा कमीत कमी खतामध्ये किंवा कमीत कमी खर्चामध्ये आपण उत्पन्न घेऊ शकतो. त्यामुळे 2 ठिबक जर केली तर आपल्याला त्याचा फायदा जास्त असणार आहे. त्या पद्धतीने 2 लॅटरल तुम्ही करावी असं माझं सजेशन राहील. ठीक आहे. तर माझ्या मते मित्रजीवन व बुरशांची ओळख हा विषय आपण पुढच्या वेळेस घेऊया. तर आता आपण इथपर्यंतच घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला ठिबक सिंचन आणि त्याचं प्लॅन करायचं आहे. तर यानंतर काही प्रश्न, बऱ्यापैकी प्रश्न माझ्या मते आपली कव्हर झाली आहेत. सर धन्यवाद बरेचसे. ओके, बर्वे सरांचा प्रश्न आहे की आले पिकामध्ये फूट पिवळे निघतात तर उपाय सांगा. आता फूट पिवळे निघण्याचे 3-4 कारण सर असतील. तुम्ही जर फोटो पाठवले तर चांगलेच आहे. आणि जर तुम्हाला अडचण येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही शक्यतो काय प्रयत्न करायचा आहे की त्याची फोटोज आम्हाला पाठवायची आहे. आता इन जनरल मध्ये मी तुम्हाला हेल्पलाईनचा जो नंबर आहे तो मी तुम्हाला पाठवतो. हा मी आता जो नंबर कमेंट केला आहे तर हा माझा नंबर नाहीये, हा आपल्या हेल्पलाईन मधला मराठी हा एक नंबर आहे. तर ह्या नंबरवर तुम्ही तुमचा जे काही अडचणी असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही त्याच्यात टाकून द्या. तुम्हाला आमच्या ग्रुपमधनं वेगवेगळे ॲग्रोनॉमिस्ट तुम्हाला तुमच्या एरियानुसार संपर्क करतील आणि तुम्हाला तुमचे फोटो व्हिडिओज पाहून त्यानंतर तुम्हाला सोल्युशन देतील. थोडक्यात मी सांगतो, जे काही फुटवे असतात ते पिवळे निघण्यामागे जर गरजेपेक्षा जास्त पाणी होत असेल तर फुटवा पिवळा निघतो, गरजेपेक्षा कमी पाणी असेल तरी फुटवा पिवळा निघतो, खूप जास्त निमॅटोडचा प्रादुर्भाव असेल तरी फुटवा पिवळा निघतो, फ्युजेरियम बुरशीचा प्रादुर्भाव असेल तरी फुटवा पिवळा निघतो, सकाळी खूप जास्त दव आहे आणि गेल्या 15-20 दिवस किंवा महिनाभर खूप जास्त दव पडत आहे आणि त्या फुटेवर येत आहे तर सुरुवातीला फुटवा हिरवा निघतो आणि नंतर तो मातीच्या बाहेर आल्यानंतर पिवळा होतो. हे बरेचसे कारण आहेत. पण जर तुम्ही त्याचे फोटो आम्हाला टाकले तर आम्ही लगेच तुम्हाला सांगू शकतो की काय अडचण असेल, त्यानुसार मी तुम्हाला नियोजन देऊ शकतो. धन्यवाद सर. प्लॉट पाहणीसाठी येऊ शकता का सीझन मध्ये? नक्की सर, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही व्हिजिट करत असतो तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करू शकता, तर त्याच्यानुसार आपण नियोजन करू शकतो. सर केळीला निमॅटोड येऊ शकतो का? नक्की सर. सॉरी, केळीमध्ये 100% निमॅटोड येऊ शकतो. कुठल्याही पिकामध्ये निमॅटोड येऊ शकतो. असं एकही पीक नाही की ज्याच्यामध्ये निमॅटोड नाही. कारण की तुम्ही निमॅटोडचा जर विषय निघाला आहे तर 2 मिनिटं मी निमॅटोड बद्दल सांगतो की निमॅटोड माझा खूप बारकाईने अभ्यास गेल्या 2-3 वर्षापासून चालू आहे. थोडाफार आम्ही रिसर्च पण त्याच्यामध्ये करतोय. लवकरच तुम्हाला त्याच्याबद्दल काही विषय आम्ही कळूयाच. पण सर, शेतकरी मित्रांनो, निमॅटोड हा फक्त आणि फक्त गाठी करतो आणि तोच निमॅटोड, हे आपल्याकडे खूप मोठा गैरसमज आहे. आले पिकामध्ये मागच्या वेळेस मी जे काही ट्रीटमेंट केलं, आपण प्रथमच होतो की आलेमधील जे 3 निमॅटोड आहेत ते आपण शोधून काढले आणि त्याचा एक व्हिडिओ देखील मी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. डिटेलमध्ये तुम्ही त्याच्यात जाऊन बघू शकता. थोडक्यात सांगतो की जो
निमॅटोड आले पिकामध्ये 3 निमॅटोड येऊ शकतात किंवा सगळीकडे निमॅटोड येतातच. आले पिकामध्ये आलेचा विषय चालू म्हणून सांगतोय की आले पिकामध्ये जो रोडोफलस सिमिलिस एक आहे आणि लेसन निमॅटोड एक आहे आणि रूट नॉट निमॅटोड, हे 3 निमॅटोडचा प्रादुर्भाव होतो शेतकरी मित्रांनो. गाठी आहे तर तो मुळ्यांच्या इथनं गाठी करून अन्नद्रव्य घेऊन नाही देणार. हा कोण झाला? रूट नॉट निमॅटोड. आणि जो बोरिंग निमॅटोड म्हणजे रोडोफलस सिमिलिस जो आहे, तर हा काय करतोय? हा डायरेक्ट आपल्या कंदात जाऊन वाढतोय आणि तिथे प्रजनन करतोय किंवा तिथे सगळं स्वतःची पॉप्युलेशन किंवा संख्या वाढवतो आहे. तर तो त्याच्यामुळे तुमचा श्रिंक होत जातं, म्हणजे असं हळूहळू कुजत जातं किंवा कमकुवत होत जातं आणि आपल्याला वाटतं ती सड आहे. ती सड नसते, तर ती निमॅटोडने मधून खाल्ल्यामुळे झालेलं डॅमेज असतं आणि त्यानंतर ते चिघळत असेल तर त्याने सडवलेल्या ठिकाणी मग तिथे बुरशा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे निमॅटोडचा कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्यानंतर केळी पिकामध्ये असू द्या किंवा कुठल्याही पिकामध्ये निमॅटोड हा असतो. गाठी नसतात म्हणून तो निमॅटोड नाही असा एक गैरसमज आहे आपल्याकडे. कुठल्याही मुळ्यांमधनं ही निमॅटोड मध्ये शिरतात आणि आपल्या पिकामध्ये देखील जाऊ शकतात. त्यामुळे खूप सांभाळून आपल्याला वेळीच आपण नियोजन केलं पाहिजे. आता लागवडीपूर्वी आपण काय करायचं आहे? कुठल्याही पिकाची लागवड असू द्या, आले असू द्या किंवा कुठल्याही पिकाची लागवड असू द्या, आपण हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर केला पाहिजे. आता समजा आल्याची लागवड आहे आपली, तर आपण काय करायचंय की बेड प्रिपरेशन करायचं आहे. बेड फायनल झाले, बेसल डोस झालं, ड्रीप इरिगेशन झालं, सगळं झालं, आपण मार्केटमधनं स्वस्त आपल्याला परवडेल असं 20 मायक्रॉन किंवा जेवढं स्वस्त पडेल असं आपण अगदी सेकंड हँड जरी तुम्हाला मल्चिंग भेटला तरी आपल्याला तो परचेस करायचा आणि त्याने आपण बेड झाकून घ्यायचंय. त्यानंतर 70-80% पाणी द्यायचंय. पाणी बाहेर पडेपर्यंत आपल्याला पाणी द्यायचं आणि त्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड मेडिकल मधनं घेऊन 5 लिटरची कॅन येते 700-800 रुपयाची, ते देऊन टाकायचं. मग आता मल्चिंग पेपरला होल नाही पाडायचे किंवा होल नसणारे प्लेन मल्चिंग पेपर असणारे. मग त्याच्यामुळे काय होतं की जेवढी वाफ निघते किंवा जेवढं सगळं ते फसफसतं, तर ते पूर्णपणे निर्जंतुकीकरण आपल्या जमिनीचं करून टाकतं. आणि नंतर मग आपण रूट मित्र कीट आणि अन्न कीट ते वापरलं. आता मित्र आणि जीवाणू, मित्र बुरशा आणि शत्रू सगळेच मारणार, पण मग नंतर आपण हे कॉम्बिनेशन दिलं तर फायदा काय होईल? का ते जास्तीत जास्त प्रमाणात वाढून जातं, मग त्यांची संख्या वाढून जाते. मग त्यामुळे आपण प्रयत्न काय केला पाहिजे की जास्तीत जास्त ठिकाणी आपण हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर नक्की 100% केला पाहिजे. आता जर मल्चिंग पेपरची जर सोय नसेल तर तुम्ही ड्रिपद्वारे सोडलं तरी चालेल, पण शक्यतो प्रयत्न करा, कारण की 3 दिवसानंतर आपल्याला लागवड करायची. मग ते मल्चिंग पेपर काढून आपण फक्त तात्पुरतं ठिकठिकाणी दगड ठेवून किंवा 6-6, 10-10 फुटाला माती थोडी थोडी लावून मल्चिंग पेपर ठेवून जर ट्रीटमेंट करून घेतली, त्यानंतर मल्चिंग पेपर काढून दुसऱ्या पिकासाठी देखील आपण वापरू शकतो किंवा पुढच्या वर्षीच्या सेम ट्रीटमेंटसाठी आपण सांभाळून त्याला ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण ते केलं पाहिजे. पानांना पीळ पडणे. पानांना पीळ पडण्याची अडचण सर ही कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे पण असते. कधी कधी कोलेट्रॅकम बुरशीचा देखील प्रादुर्भाव असतो. त्याच्यामुळे काय अडचण आहे त्यानुसार, जर पूर्णपणे तो पांढरट पिवळट होतो आहे तर ती कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे. जर पीळ पडून त्याला बारीक बारीक छिद्र आहे तर ती आळी, पाने गुंडाळणाऱ्या आळीचा देखील प्रादुर्भाव तिथे होऊ शकतो. ठीक आहे. तर माझ्या मते आजचा विषय आपला खूप चांगला होता आणि बऱ्यापैकी आपले चांगलं डिस्कशन झालेलं आहे. तर माझ्या मते आपण आज इथेच थांबूया. बऱ्यापैकी प्रश्न आपले इथे कव्हर झालेले आहेत आणि 1 तासाच्या वर माझ्या मते आपण आज इथे डिस्कशन केलेलं आहे. तर आज उपस्थित सर्व शेतकऱ्यांचा खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच मी तुम्हाला जो कॉमन आपला हेल्पलाईनचा नंबर टाकला आहे त्याच्यावर तुमचे प्रश्न, तुमचा फोन नंबर नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आपला जो जवळपास माझ्या मते 600+ शेतकऱ्यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप होऊन गेलेला आहे. तुम्ही देखील तुमचा नंबर त्याच्यात ऍड करायचा असेल तर तुमचा फोन नंबर पाठवा. तर आमच्या ग्रुपमधील आम्ही 3 ऍडमिन तिथे जे आहोत तर आम्ही तुम्हाला ऍड करून घेऊया. आणि असा आपला 5000+ फार्मर बेस फक्त आले पिकामध्ये झाला आहे. तर नक्कीच खूप मोठा ग्रुप ॲग्रोक्लिसचा किंवा पॅराफटचा आपला आले पिकामध्ये फक्त 5000+ होऊन गेलेला आहे. याचा नक्कीच लवकरात लवकर आम्ही या मोठ्या आपल्या फॅमिलीचा किंवा आपल्या कुटुंबासाठी काय फायदा करता येईल लागवडीचा, तर आम्ही सोल्युशन्स आणि हे सगळे प्रॉब्लेम्सला सोल्युशन देतोच आहे. पण नंतर देखील विक्रीसाठी काय सुविधा करता येईल किंवा आपल्या ग्रुपला एकत्रित येऊन आपल्याला काय मदत करता येईल सगळ्यांना एकमेकांना, यासाठी देखील आपलं काम चालूच आहे. तर लवकरच भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये. धन्यवाद.